राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना समस्या आंबेडकरवादी उपाययोजना या विषयाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी भाष्य करणार आहे. आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना जी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता सुरू करण्यात आलेली आहे, त्या योजनेच्या संदर्भात 5 मे 2020ला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जो काही नवीन शासन निर्णय आला, त्या शासन निर्णयाच्या अन्वये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये विविध सामाजिक माध्यमांवरती, फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती, अनेक सामाजिक माध्यमांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली, उहापोह झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की या 5 मे 2020च्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आता प्रश्न असा निर्माण होतो की ही राजश्री छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना काय आहे आणि याचा संविधानिक बेस काय आहे. आणि आता सध्या आपल्या महाराष्ट्रामधून जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे विचार प्रवाह निर्माण झालेले आहेत की उत्पन्न मर्यादा एवढी असायला पाहिजे, तेवढी असायला पाहिजे वगैरे वगैरे, तर या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने कोणीतरी एक विचारवंतांनी या ठिकाणी भूमिका घेणं गरजेचं आहे. आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या वतीने भूमिका स्पष्टपणे जाहीर करावी असं महाराष्ट्रातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला आवाहन करण्यात आलं आणि या भूमिकेच्या अनुषंगाने या राजश्री छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत ज्या काही बाबी आहेत त्या बाबींचा संपूर्ण यथासंग अभ्यास मी या ठिकाणी आपण मांडणार आहे. हे मांडत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे जे काही विद्यार्थी आहेत यांच्या कल्याणाकरता वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना ज्या आहेत त्या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या योजना कार्यान्वित केल्या आहेत डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल कास्ट आणि डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल ट्राईब, ज्याला पूर्वी शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅन असं म्हटलं जायचं आणि ट्रायबल सब प्लॅन असं संबोधलं जायचं. त्याला नॉमेनक्लेचर आता नीती आयोगानं बदललेलं आहे आणि ते केलेलं आहे डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल कास्ट आणि डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल ट्राईब. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा जो काही बजेट असतो, या बजेटच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवायच्या असतात. त्याच्यामधली एक कल्याणकारी योजना जी काय आहे ती राजश्री छत्रपती शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना, जी 2003ला या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू झाली. मग आता आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतील की हे काय चर्चा होणार आहे आणि काय या प्रश्नाच्या अनुषंगाने एवढं मोठं वादळ का वाजलं आणि मी या विषयाच्या माध्यमातून काय बोलणार. जी अनुक्रमणिका मी या ठिकाणी केलेली आहे, या अनुक्रमणिकेमध्ये परदेश शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता जी सुरू झाली तिचा मूळ उद्गम कुठून झाला हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो त्या ठिकाणी की 2003 मध्ये जी काही ही शिष्यवृत्ती योजना चालू झाली ती 2003 पासून ते 2020 पर्यंत जे काही प्रमुख शासन निर्णय आहेत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे त्यांचा आढावा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, या देशाच्या संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यामध्ये 15(4), 15(5) आणि 39 क यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर भारतीय संविधानामध्ये जी राज्य धोरणाची निर्देशक तत्व आहेत अनुच्छेद 46च्या अनुषंगाने तो महत्त्वाचा मुद्दा. आणि आता सगळ्यात मोठा जो भ्रम निर्माण झालेला आहे की उत्पन्न मर्यादा ही 6 लाखांवरून 8 लाखांवरून 8 लाखांवरून 20 लाखांवरती करत, हे जे सगळे लोक काही वेगवेगळ्या पद्धतीचे मत मांडत आहेत त्या सर्व बाबींचं निराकरण करण्याकरता उत्पन्न मर्यादा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना लागूच शकत नाही या संदर्भामध्ये महत्त्वाची भूमिका मी या ठिकाणी विशद करणार आहे. मुळातच क्रिमी लेअरचा जो काही निर्णय लागला ओबीसीचा तो ओबीसींपुरता मर्यादित होता, त्याचे पार्श्वभूमी. त्याच्यानंतर केंद्रातील न्यायमंत्र्यांनी भूमिका सांगितली की अनुसूचित जाती जमातीला उत्पन्न मर्यादा क्रिमी लेअर लागू शकत नाही. त्याच्यानंतर डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब काय आहे ते, आणि हे सगळं झाल्यानंतर या अनुषंगाने काय आपण करणार आहोत, आपली काय उपाययोजना आहे. सर्वप्रथम मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना जी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता आहे तिला जी काही स्थगिती देण्यात आलेली आहे, या स्थगितीच्या अनुषंगाने आता जो काही नवीन शासन निर्णय झालेला आहे तर आता शासन एक नवीन शासन निर्णय काढेल आणि त्या अनुषंगाने जो काही नवीन शासन निर्णय असेल त्या शासन निर्णयामध्ये संभावित बदल काय असायला हवे त्या अनुषंगाने आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसच्या वतीने मी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्री यांना ईमेलच्या माध्यमातून ते सचिवांना आणि ह्या योजनेचे जे काही मुख्य निर्वहन अधिकारी आहेत ते आयुक्त समाज कल्याण यांना ऑलरेडी ईमेल पाठवला आहे, त्याच्या संदर्भात देखील चर्चा करणार आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळूया.
प्रश्न असा निर्माण होतो की महाराष्ट्र शासनाने ही योजना कार्यान्वित केली 2003 मध्ये, परंतु ती योजना भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अस्तित्वात होती. हा पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 1946 या कालखंडामध्ये या देशामध्ये व्हाईसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये मंजूर मंत्री म्हणून कार्यरत होते. आणि ज्या वेळेला ते मंजूर मंत्री म्हणून कार्यरत होते त्यावेळेला त्यांनी या देशामध्ये मूलगामी स्वरूपाचे बदल घडवून आणणाऱ्या ज्या काही विविध योजना आहेत त्या विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षणाच्या संधी प्राप्त व्हाव्यात परदेशामध्ये, याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे काही विचार आहेत ते व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये मांडलेले आहेत. आता बाबासाहेब आंबेडकरांनी हे का केलं असा हा महत्वाचा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो. कारण या देशातल्या मनुस्मृती, आपस्तंभ धर्मसूत्र, नारद स्मृती, विष्णू स्मृती यासारख्या विविध धर्मग्रंथांच्या माध्यमातून या देशामधल्या शूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं हजारो वर्षापर्यंत. आणि त्यामुळेच शिक्षणाचा त्यांना लाभ झाला नव्हता. आणि परदेशामध्ये शिक्षण घेतल्यानंतर उच्चपदस्थ नोकऱ्या प्राप्त होतात आणि ते समाजाकरता जास्त कार्य करू शकतात आणि ही एक संधी त्यांना प्राप्त व्हावी हा बाबासाहेबांचा दृष्टिकोन होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी 1943 आणि 44ला या योजनेचा कार्यारंभ केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयला भेटले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना कन्व्हिन्स केलं की या उच्च शिक्षणामध्ये ज्या परदेशी शिष्यवृत्त्या आहेत त्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता, मागासवर्गीयांकरता उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर मंजूर मंत्री म्हणून कार्यरत होते, परंतु त्यांनी ती भूमिका त्यांच्याकडे मांडली. आणि ती भूमिका मांडल्यानंतर जी पहिली बॅच होती ती 13 विद्यार्थ्यांची होती. ती या बॅचमधून युनायटेड किंगडम आणि USA हायर स्टडीसाठी 1943 आणि 44ला विद्यार्थी पाठवण्यात आले. आता या विद्यार्थ्यांमध्ये कोण कोण होतं तर यशवंत गायकवाड, म्हणजे माझी जी बहीण आहे प्रज्ञा तायडे, तिचे मामसासरे जे आहेत यशवंत गायकवाड, हे या पहिल्या 13 विद्यार्थ्यांची जी काही बॅच गेली त्याच्यामध्ये ते होते. त्यानंतर डिकळे साहेब होते, उके साहेब होते आणि अनेक महत्वाच्या व्यक्ती त्यावेळेला त्या ठिकाणी होत्या. 2 व्यक्तींनी ती स्कॉलरशिप अवेल नव्हती केली कारण ते स्वतःच्या खर्चाने, एक जण स्वतःच्या खर्चाने गेला आणि एक जण केंद्रीय शिष्यवृत्ती योजना मिळाली त्यामुळे त्या ठिकाणी गेले होते. मूळ मुद्दा असा या ठिकाणी होतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 आणि 46 या कालखंडात मंजूर मंत्री असताना ही योजना कार्यान्वित केली, व्हाईसरॉयला कन्व्हिन्स केलं आणि इंग्लंडला आणि अमेरिकेला उच्च शिक्षणाकरता जी पहिली बॅच पाठवली 13 विद्यार्थ्यांची ती 1943 आणि 44ला गेली. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी काही योजना कार्यान्वित केली होती त्यावेळेला उत्पन्न मर्यादेचा कोणत्याही पद्धतीची अट बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी टाकलेली नव्हती. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. आणि हे सांगत असताना प्रश्न कुठून निर्माण झाले हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मला सांगायचा आहे. 5 मे 2020चा जे काही शासन निर्णय आला त्याच्या संदर्भामध्ये काही अधिकाऱ्यांनी शासनाला, मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं होतं. त्या संदर्भात मी थोडक्यात बोलेल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या. परंतु आता मग आपण बाबासाहेब आंबेडकरांनी 1943-44ला चालू केलेली योजना ही पुढे कुठे गेली तर ही योजना 11/6/2003च्या शासन निर्णयाच्या अन्वये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अन्वये ही योजना कार्यान्वित झाली. आणि ही योजना कार्यान्वित करण्याचं सर्वश्री श्रेय कोणाला जात असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे जातं. आणि त्या कालखंडामध्ये अनुसूचित जातीचे महत्वाचे सेक्रेटरी त्यावेळेला मंत्रालयात होते, त्याच्यामध्ये AKD जाधव आहेत, शहांदे साहेब आहेत. हे महत्वाचे व्यक्ती होते की त्यांनी या संदर्भामध्ये महत्वाची भूमिका निभावलेली आहे. परंतु मूलतः श्रेय हे मुख्यमंत्र्यांना जातं कारण कॅबिनेटमध्ये त्या योजनेला मंजुरी देऊन त्या योजनेला कार्यान्वित करण्याचं प्रामुख्याने काम हे त्यावेळेला त्या मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे मूळ मुद्दा या ठिकाणी योजनेमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगतो. 11/6/2003ला ही योजना कार्यान्वित झाली. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयान्वये सामाजिक न्याय विशेष सहाय्याच्या विभागाच्या अन्वये 11/6/2003ला ही योजना कार्यान्वित झाली. आणि त्यावेळेला ज्या शिष्यवृत्त्या दिल्या जायच्या परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते केवळ 10 विद्यार्थ्यांना दिल्या जायच्या आणि उत्पन्न मर्यादा त्यावेळेला 2.50 लाख एवढी होती. पहिला मुद्दा 11/6/2003 10 विद्यार्थी, उत्पन्न मर्यादा 2.50 लाख. दुसरा मुद्दा या ठिकाणी येतो मग याच्यामध्ये बदल कसा होत गेला. ही जी काही विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली कुठे. कालौघामध्ये जसं सरकार बदलत जातं त्यावेळेला सेक्रेटरी पण बदलत जातात आणि त्याच्या योजना तयार होत असतात. मग 17/6/2006ला या ज्या शिष्यवृत्ती आहेत या 25 विद्यार्थ्यांपर्यंत आणण्यात आल्या आणि त्याची उत्पन्न मर्यादा 2.50 लाख रुपये ठेवण्यात आली. आता पुढचा मुद्दा असा येतो की 11/6/2003ला 2.50 लाख होती पण त्या ठिकाणी फक्त 10 विद्यार्थी होते. 17/6/2006ला महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आला, त्याच्यामध्ये 25 विद्यार्थी आले आणि त्याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.50 लाखाची आली. मग पुढे मुद्दा येतो की 22/10/2010ला ही जी काही स्कॉलरशिप आहे, ही जी शिष्यवृत्ती आहे ही 10-25 या आकडा पुढे वाढला आणि हा वाढल्यानंतर या ठिकाणी आकडा आलेला आहे 50.
आणि हा 50चा आकडा आल्यानंतर 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. उत्पन्न मर्यादा त्यावेळेला 2.50 लाखाची होती. पुढचा महत्वाचा भाग येतो तो 28/11/2003ला. त्या 28/11/2003ला 50 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येत होती आणि त्यावेळेला उत्पन्न मर्यादा ही 3 लाखापर्यंत करण्यात आली होती. म्हणजे आपण या ठिकाणी जर पाहतो की 10 पासून सुरुवात झाली, 25ला आली, 25 वरनं 50ला आली. उत्पन्न मर्यादा 2003ला 2,50,000 होती आणि तीच उत्पन्न मर्यादा कंटिन्युएशन मध्ये राहिली आणि ती उत्पन्न मर्यादा 2013ला 3 लाखापर्यंत आली. नंतर 12/9/2014ला आपण पाहतो की 12/9/2014ला ह्या 50 स्कॉलरशिपसाठी उत्पन्न मर्यादा 3 लाखाची ठेवली, परंतु त्याच्यामध्ये एक बदल झाला. काय बदल झाला की जागतिक क्रमवारी, ज्याला क्यूएक्स रँकिंग असं म्हणतात, त्या 500 विद्यापीठ, जागतिक क्रमवारी क्यूएक्स रँकिंगमध्ये 500 विद्यापीठ जे येतात त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे अनुसूचित जातीच्या, त्याच विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येईल अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला. त्यामुळे जागतिक क्रमवारीच्या विद्यापीठांचा जो क्यूएस रँकिंगचा जो अंतर्भाव तो 2014 मध्ये आला. त्यानंतर महत्वाचा बदल जो झालेला आहे तो 16/6/2005च्या शासन निर्णयान्वये झाला, जो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत करण्यात आला. आणि मग याच्यामध्ये जो काही मूलगामी बदल झाला आणि त्या अनुषंगाने मी थोडक्यात पार्श्वभूमी देऊन तुम्हाला या विषयाकडे, मूळ विषयाकडे वळतोय, पण ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 16/6/2015ला या ज्या शिष्यवृत्त्या होत्या त्या 50च होत्या, परंतु त्याची उत्पन्न मर्यादा त्यांनी 6 लाखापर्यंत करण्यात आली होती. आणि मग त्याच्यामध्ये काय केलं की 1 ते 100 क्यूएक्स रँकिंग मधले जे काही विद्यापीठ आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो त्याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा ठेवली नाही आणि वयाची अट ठेवलेली नाही. आणि 101 ते 300 जे काही क्यूएस रँकिंग मधले विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा 6 लाखाची ठेवण्यात आली. म्हणजे या ठिकाणी महत्वाचा मुद्दा येतो की उत्पन्न मर्यादा काढून टाकण्यात आलेली आहे. 1 ते 100 जागतिक क्रमवारी क्यूएस रँकिंग असणाऱ्या विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी त्यांनी उत्पन्न मर्यादा जी आहे ती काढून टाकण्यात आली आणि त्यांना त्या ठिकाणी महत्वाचा त्यांना वयाची अट आहे ती काढून टाकण्यात आली. आता मी तुम्हाला थोडक्यात हे सगळी पार्श्वभूमी सांगितल्यानंतर या 5/5/2020च्या सर्क्युलरमुळे काय अडचण होते आणि ते कोणामुळे आलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची अनुसूचित जातीची लोकसंख्या काय आहे, किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो की नाही, या सगळ्या गोष्टीकडे वळणार आहे. आपण शांततेने ऐकून घ्या. महत्वाची मांडणी या ठिकाणी करत आहे. लोकांच्या मनामध्ये जे काही अनेक संभ्रम निर्माण झालेले, अभ्यास न करता विवेचन करणं, चुकीच्या मागण्या करणं हे थांबवलं गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने हे महत्वाचं विवेचन मी या ठिकाणी करत आहे. 29/9/2016ला ही जी काही नंबर ऑफ स्कॉलरशिप होती ती 75 वरती करण्यात आली होती. म्हणजे आधी 50 पर्यंत होती, ती 29/9/2016ला 75 वरती आणण्यात आली आणि उत्पन्न मर्यादा जी आहे ती 6 लाखापर्यंत ठेवण्यात आली, जे 2015 मध्ये जे नियम होते. आता महत्वाचा मुद्दा तुमच्यापुढे प्रश्न पडला असेल की 5/5/2020च्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयामध्ये हा काय मोठा बदल झाला, त्या अनुषंगाने माननीय मंत्र्यांनी जे काही निवेदन दिलं होतं ते काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे हे जे काही तुम्हाला दिसत असेल मोबाईलवरती, आता मला काही दिसत नाही, काही व्हॉट्सअपला झूमला शेअर करता येते पण याच्यामध्ये शेअर करता येत नाही, हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे. हे जे काही मी या ठिकाणी दाखवत आहे ते काय आहे तुम्हाला सांगतो. मूळ मुद्दा असा आहे की 5/5/2020चा जो काही शासन निर्णय आला, या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलं की 75 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती देईल अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना, परंतु सरसकट सर्व विद्यार्थी जे असतील त्यांनाच मिळेल. जे 6 लाखांची त्यांची उत्पन्न मर्यादा त्याच्या आतमध्ये असेल त्यांनाच मिळेल, कारण वंचित घटकांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आली. आता हा महत्वाचा मुद्दा येतो की ही मागणी कुठून आली आणि कशी आली आणि याची पार्श्वभूमी काय हे समजणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी असं आहे की महाराष्ट्र ऑफिसर फोरम्स आणि संविधान फाउंडेशन नागपूरच्या वतीने काही सचिवांनी, माजी सचिवांनी त्या ठिकाणी एक निवेदन दिलं माननीय शरद पवार साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना, आणि हे दिलं. त्याच्यामध्ये त्याचं टायटल काय होतं ते सांगतो तुम्हाला. सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्कीम्स अँड प्रोग्राम्स अँड सजेशन्स. सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे सामाजिक आणि आर्थिक विकास योजना आणि कार्यक्रम आणि सूचना, अशा पद्धतीचं त्याचं टायटल होतं. या टायटलमध्ये अनेक पद्धतीच्या मागण्या करण्यात आल्या, पण त्याच्यामध्ये एक महत्वाची मागणी केली ती परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात केली. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी दाखवतोय. आता याच्यातला कंटेंट काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही जी काही मागणी करण्यात आली संविधान फोरमच्या वतीने किंवा महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या वतीने, या मागणीमध्ये सांगितलं की पुअर कॅन्डिडेट्स आर डिप्राइव्ड बाय दिस पॉलिसी अँड देर इज नीड ऑफ मॉडिफिकेशन. ओनली वन इन्कम लिमिट शुड बी देअर ऑफ 8 लाख रुपीज. हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की अनुसूचित जातीतले जे काही गरीब विद्यार्थी आहेत, या गरीब विद्यार्थ्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ व्हावा याकरता तुम्ही ही उत्पन्न मर्यादा फक्त 8 लाखापर्यंत आणा आणि 8 लाखाच्या वरती ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना या योजनेच्या अंतर्गत परदेशात पाठवायला नाही पाहिजे, अशा पद्धतीची मागणी महाराष्ट्र ऑफिसर फोरमच्या वतीने केली. त्यावेळेला काही बाबी ज्या आहेत त्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्या निदर्शनास आणून दिल्या म्हणजे तत्कालीन सामाजिक न्याय विभागाचे जे काही सचिव होते
ते पदावरती असताना त्यांचा जो काही मुलगा आहे तो परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत फॉरेनमध्ये 1 ते 100 QS रँकिंग असलेल्या विद्यापीठामध्ये शिकायला गेला होता. आणि मग ही बाब जेव्हा मंत्री महोदयांना सामाजिक न्याय विभागाला कळली त्यावेळेला तीही खटली की स्वतः त्या पदावरती आहे आणि त्या पदावरती असताना स्वतःच्या मुलाला त्यांनी त्याचा बेनिफिट कसा घेऊन घेतला की जेव्हा तो IAS अधिकारी आहे, सचिव आहे आणि मग त्याने स्वतःच्या मुलाला बेनिफिट घेऊन घेतला. म्हणजे या योजनेचा कुठेतरी गैरफायदा होतो काय, या अनुषंगाने लॉर्ड बुद्धा टीव्हीला त्यांचं निवेदन देखील आलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. परंतु मला या ठिकाणी एक सांगायचं असं आहे की एका IAS अधिकाऱ्याच्या विद्यार्थ्याने मुलाने म्हणजे दिनेश वाघमारेंच्या मुलाने जर ह्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही संपूर्ण अनुसूचित जातीच्या समाजाला तुम्ही दोषी धरलं पाहिजे किंवा त्यांच्या या योजनेचा त्यांना लाभ गेला नाही पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी देणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला या अधिकाऱ्यांना फारसं मोठं काही समर्थन देण्याची गरज नाही, कारण 2017-18 मध्ये ज्यावेळेला दिनेश वाघमारे सामाजिक न्याय विभागामध्ये सचिव होते त्यावेळेला झालं काय, आपले जवळजवळ फक्त 34 विद्यार्थी सिलेक्ट झाले त्या 1 ते 300 QS रँकिंगमध्ये आणि 28 विद्यार्थ्यांना सिलेक्ट करण्यात आलेलं नाही. म्हणजे ते अर्ज करू शकले नाहीत किंवा ते 28 जागा आपल्या रिक्त झाल्या त्या पुढे कॅरी फॉरवर्ड झाल्या नाहीत. म्हणजे सचिवांची भूमिका त्यावेळेला ही कॅरी फॉरवर्ड करण्याची किंवा त्या अर्जांना QS रँकिंग वाढवण्याची असायला पाहिजे होती, परंतु ती भूमिका त्याच्यामध्ये नव्हती. त्यामुळे कुणाचंही समर्थन नाही, महाराष्ट्र ऑफिसर फोरमचंही समर्थन नाही आणि दिनेश वाघमारे सचिव तत्कालीन त्या खात्यामध्ये ज्यावेळेला सचिव असताना त्यांच्या मुलाला त्यांनी फॉरेनला पाठवलं त्याचंही समर्थन आंबेडकरी जनता करत नाही. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी विशद करणं गरजेचं आहे. आता हे सांगत असताना मला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की या 5/5/2020च्या सर्क्युलरमध्ये म्हटलेलं काय आहे आणि त्या अनुषंगाने काय गोंधळ झालेला आहे आणि ती एक महत्वाची आकडेवारी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की काय ऍक्च्युली आहे की वंचितातल्या वंचित घटकांना याचा लाभ मिळत नाही हे जे म्हटलं जातं तर याच्या संदर्भामध्ये काय जस्टिफिकेशन आहे हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. हा जो काही 5 मे 2020चा जे काही सर्क्युलर आलेला आहे या 5 मे 2020च्या सर्क्युलरमध्ये काय म्हटलेलं आहे, शासन निर्णय क्रमांक 5/2020 प्रकरण क्रमांक 65 शिक्षण 1 अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात शिक्षण विशेष अध्ययन करण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुधारित नियमावली सुधारणा. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, याच्यामध्ये 4 वेगवेगळे शासन निर्णय दिलेले आहेत. ते अगदी 2017 पासून चालू होतं ते 2020 पर्यंत येतं. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना परदेशात शिक्षण संधी मिळावी म्हणून या अनुसूचित जाती प्रवर्गातील वंचित घटकाला जास्तीत जास्त लाभ व्हावा, परदेशातील विद्यापीठात प्रवेश मिळालेला विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीत सुधारणा करण्याची शासन विचाराधीन होतं असे त्यांची प्रस्तावना आहे. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की हे ऑफिसर फोरमने जे काही निवेदन दिलं त्याच्यानंतर दिनेश वाघमारेंच्या मुलाला IAS अधिकारी असताना आणि त्याच खात्यामध्ये सचिव असताना या योजनेचा लाभ झाला. मग अशा वेळेला या योजनेचा दुरुपयोग होतो हे जेव्हा त्यांना मंत्री महोदयांना पटवून देण्यात आलं त्यावेळेला त्यांनी शासन निर्णयामधली पहिली अट जी टाकली त्याच्यामध्ये सांगितले की परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 27/6/2017च्या शासन निर्णयातील परिच्छेदामध्ये उत्पन्नाची मर्यादा लागू असणार नाही असं त्यांनी 2017 मध्ये सांगितलेलं होतं. ही अट वगळण्यात आलेली असं त्या ठिकाणी सांगितलेलं. आणि मग त्यांनी असं पुढे सांगितलं की जागतिक QX रँकिंगमध्ये 1 ते 300 परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे कुटुंबाचे विद्यार्थी नोकरी करत असल्यास त्यांचे स्वतःचे उत्पन्न बरोबर हे सर्व धरून सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न 6 लाखापेक्षा अधिक नसावे. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ते कन्व्हिन्स झाले. ते कन्व्हिन्स काय झाले की त्यांनी कन्व्हिन्स केलं की त्यांना बाबा हे IAS अधिकारी या योजनेचा दुरुपयोग करतायत आणि अशा वेळेला ही योजना जी आहे ती वंचित घटकांना पोचावी अशा पद्धतीचं त्यांना ते कन्व्हिन्स करण्यात आलं आणि हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचला. आता मूळ मुद्दा असा आहे की सुक्याबरोबर ओलही जळतं अशातला महत्वाचा मुद्दा आहे. पण एका व्यक्तीमुळे संपूर्ण समाज भरडला जाऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा. आता मी आपणासमोर महत्वाची आकडेवारी दाखवत आहे की सामाजिक न्याय विभागाने ही आकडेवारी प्रकाशित केलेली आहे. या पुस्तकाचं नाव आहे काय नाव आहे सांगतो तुम्हाला, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विकासाच्या पाऊलखुणा. हे पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे आणि या अनुषंगाने मी थोडक्यामध्ये मुद्दा सांगतो. असं आहे की आपल्या लोकांनी पण ज्या वेळेला निवेदन देतात त्यावेळेला संविधानिक बाबींचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे. मी संविधानिक मुद्द्यांकडे वळणार आहे परंतु आता तुम्हाला शासनाने दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास करून सांगतो काय ते. शासनाने जी आकडेवारी दिली 2011ची आकडेवारी उपलब्ध आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये फरक असेल परंतु 2011 मधली परिस्थिती काय होती समजून घ्या. 2011 मध्ये महाराष्ट्राची जी लोकसंख्या होती ती 11,23,74,333 11,23,74,333. मग याच्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या काय होती हे समजून घ्या. अनुसूचित जातीची लोकसंख्या होती 1,32,75,898 ही एवढी लोकसंख्या होती. आता ज्यांना असं म्हणायचंय की वंचित घटकातल्या अनुसूचित जातीच्या मुलांना फायदा मिळत नाही त्यांनी हे तर समजून घ्या की अनुसूचित जातीचे
किती टक्के लोक बिलो पॉवर्टी लाईन आहे? अरे याची सगळी आकडेवारी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली आहे. जवळजवळ 47% लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत. ते या योजनेचा लाभ घेण्यासाठी तेवढ्या उत्पन्न मर्यादेमध्ये येऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे 11,23,74,333 लोकसंख्या 2011ला होती. अनुसूचित जातीची 1,32,75,898 होती. पुरुष होते 67,67,759. स्त्रिया होत्या 65,08,129. मग अनुसूचित जातीची कुटुंब किती होती? तर 33,11,405. मग दारिद्र्य रेषेखालील कुटुंब किती आहेत? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर अनुसूचित जातीची जी काही लोक आहेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, हा जर सगळा महत्वाचा अभ्यास केला तर 45,02,385 एवढी हा महत्वाचा आकडा त्याच्यामध्ये येतो. म्हणजे साधारणतः अनुसूचित जातीतील ह्या 1,32,75,898 लोकसंख्या असलेल्या अनुसूचित जातीतले लोक आहेत. आणि दारिद्र्य रेषेखालील जी एकूण कुटुंब आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जातीचा देखील समावेश होतो. ती जी काय आहेत ती 45,02,385 अशी आकडेवारी याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की बहुतांश अनुसूचित जातीची जी लोक आहेत ही लोक बिलो पॉवर्टी लाईन आहेत, जे दारिद्र्य रेषेखालील आहेत. हा महत्वाचा मुद्दा. 100% अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेली गावं महाराष्ट्रामध्ये 34 आहेत. 50% पेक्षा अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असलेली लोक 702 आहेत. आणि महाराष्ट्रातील एकूण अनुसूचित जाती नवबौद्धांच्या वस्त्या ज्या आहेत ते 37,604 आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की काय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे. म्हणजे असं आहे की वंचितातल्या वंचित घटकाला या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे, ही भूमिका बरोबर आहे. परंतु वंचितातल्या वंचित घटकाला या योजनेचा लाभ मिळायचा असेल तर आपल्याला हेही समजणं गरजेचं आहे की 1 ते 100 किंवा 1 ते 300 QS रँकिंगमध्ये येणारी जी काही विद्यापीठं आहेत याच्या ज्या एंट्रन्स टेस्ट असतात त्या 10,000 पासून ते 70,000 ते 90,000 पर्यंत असतात विविध कोर्सेस करता. ते पैसे भरण्याची कॅपॅसिटी या दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जातीच्या मुलांमध्ये नाही, हे समजणं कोणालाही शक्य आहे. कारण ती शासनाची आकडेवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडत आहे. त्यामुळे जे फर्स्ट आर्ग्युमेंट आहे की वंचितातल्या वंचित घटकांना याचा फायदा मिळाला पाहिजे. पण वंचित घटकातले विद्यार्थी जे आहेत ज्यांच्यामध्ये शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण असतं आणि मग ते 10वी नंतर 12वी नंतर आणि त्याच्यानंतर पदवी नंतर आणि त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षणानंतर ज्या वेळेला ते डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेट करता जातात किंवा पदव्युत्तर शिक्षणाकरता जातात तोपर्यंत बरंचसं मोठं गळतीचं प्रमाण असतं. आणि त्याच्यामध्ये देखील दारिद्र्य रेषेखालील अनेक विद्यार्थी असल्यामुळे या योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ घेऊ शकत नाही. कारण ज्यांचं उत्पन्न समजा या नवीन अटीप्रमाणे 6 लाख रुपये आहे, त्यांना समजा जर 70,000 रुपये भरून एंट्रन्स टेस्टला बसायचं असेल तर ते कसे देतील? कारण 6 लाखावरती जो काही इन्कम टॅक्स असेल तो त्यांचा कट होणार आहे. आणि मग अशा वेळेला एवढे पैसे ते कसे काय भरू शकतील एंट्रन्स टेस्टसाठी? हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो. मग अनेक विद्यापीठांमध्ये एंट्रन्स टेस्टला बसल्यानंतर एका कुठल्या तरी विद्यापीठामध्ये त्या विद्यार्थ्याचा नंबर लागतो. मग समजा 10 विद्यापीठामध्ये तो विद्यार्थी बसला असेल आणि प्रत्येक विद्यापीठामध्ये अंदाजे 10,000 रुपये असतील ते 1 लाख रुपये खर्च करण्याची कॅपॅसिटी कोणत्याही वंचित घटकातल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याची नाही. हा मूळ मुद्दा आपल्या सचिवांना देखील कळणं गरजेचं आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आता 21/5/2020 हा जो काही शासन निर्णय आलेला आहे 5/5/2020 त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि ही स्थगिती देण्यात आल्यानंतर नवीन शासन निर्णय येणं अपेक्षित आहे. आता हा जो काही नवीन शासन निर्णय येणं अपेक्षित आहे या नवीन शासन निर्णयामध्ये काय काय भूमिका असायला पाहिजे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि मग त्या अनुषंगाने आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसने कोणत्या पद्धतीने निवेदन दिलं हे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगायचं आहे. तर हा महत्वाचा मुद्दा मला सांगत असताना तर आता महत्वाचा मुद्दा आहे तो उत्पन्न मर्यादेकडे येतो. जो महत्वाचा मुद्दा आहे तो उत्पन्न मर्यादेचा आहे, याला क्रिमिलेअर आहे. जरी असं म्हटलं गेलं की उत्पन्न मर्यादा आणि क्रिमिलेअर असे 2 वेगवेगळे शब्द आहेत, परंतु अर्थ असा येतो की उत्पन्न मर्यादा अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना लागूच करता येत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याला संविधानिक आधार काय आहे हे समजणं गरजेचं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये जे विविध अनुच्छेद दिलेले आहेत ते मूलगामी स्वरूपाचे आहेत. आणि त्याचा जर आपण अभ्यास केला तर मला असं सांगायचं आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लागूच शकत नाही. आणि त्याच्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीची मागणी करणं चुकीचं आहे हे मला या ठिकाणी सांगायचं गरज आहे. आता याच्यामध्ये तफावत देखील तुम्हाला सांगतो की 5/5/2020 जो काही शासन निर्णय आला त्याच्यामध्ये सांगितलं की 6 लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना असेल ज्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी जायचं आहे. परदेशी शिष्यवृत्तीमध्ये पदव्युत्तरसाठी जातात आणि डॉक्टरेटसाठी जातात. हा महत्वाचा मुद्दा येतो. आता मूळ मुद्दा असा येतो की हे तफावत काय तुम्ही समजून घ्या. अनुसूचित जातीसाठी त्यांनी सांगितले की 6 लाख उत्पन्न मर्यादा आहे आणि त्याच वेळेला ओबीसी साठी जो काही GR निघालेला आहे त्या GR मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना 8 लाखाची उत्पन्न मर्यादा आहे. आणि सगळ्यात मोठा तफावत काय ते तुम्हाला सांगतो की 2018 मध्ये जे आता महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती देखील तो शासन निर्णय अस्तित्वात आहे, कृपया याचा अभ्यास करावा. त्यांनी असं सांगितलं की सवर्ण समाजातले जी काही मुलं आहेत जे
परदेशी शिष्यवृत्ती करता जातात त्यांना 20 लाखाची उत्पन्न मर्यादा त्या ठिकाणी आहे. मला असं सांगायचं की दिनेश वाघमारे ज्या वेळेला सेक्रेटरी होते, आत्ताच ते गेले आणि नवीन सेक्रेटरी आले काही काही महिन्यांपूर्वी, त्यावेळेला हा शासन निर्णय आलेला होता. मग जर त्यावेळेला उच्च व तंत्र शिक्षणने जर 20 लाखाचा शासन निर्णय काढला होता, तर मग तुम्ही या ठिकाणी 6 लाखावरून 20 लाखापर्यंत का नाही गेलात, हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे केवळ स्वतःपुरता मर्यादित राहायचं हा देखील एक मला वाटतं वादंग आहे. त्याच्याबद्दल मला बोलणं फारसं काही योग्य नाही. परंतु उच्चवर्णीयांना सवर्णांना 20 लाखाची उत्पन्न मर्यादा, ओबीसीला 8 लाखाची उत्पन्न मर्यादा आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 6 लाखाची उत्पन्न मर्यादा, हा सरळ सरळ अत्याचार आहे आणि हे सरळ सरळ मला वाटतं तफावत आहे. हा मुद्दा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. आता काय संविधानिक बेस आहे सांगतो. आर्टिकल 15 जे आहे अनुच्छेद 15, त्या अनुच्छेद 15 मध्ये सांगितलेलं आहे की Article 15 of the Indian Constitution prohibits the discrimination of the Indians on the basis of the religion, race, caste, sex, place of birth. आणि या मूलभूत अधिकारामध्ये या अनुच्छेद 15चा समावेश करण्यात आलेला आहे. पुन्हा महत्वाचा अनुच्छेद 15(1) मध्ये काय म्हटलेलं आहे, इट प्रोहिबिट्स द स्टेट फ्रॉम डिस्क्रिमिनेटिंग अगेन्स्ट द सिटीजन ऑन द ग्राउंड्स ऑफ द रिलिजन, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे 15(4) आणि 15(6) मध्ये कुठेही उत्पन्न मर्यादा नाही, 15 मध्ये नाही, 46 मध्ये नाही, 39 मध्ये नाही. आणि मग संविधानामध्ये जर उत्पन्न मर्यादा नसेल, क्रिमिलेअरची तरतूद जर अनुसूचित जाती जमातीसाठी नसेल, तर मग अशा वेळेला तुम्ही उत्पन्न मर्यादा कुठून टाकतात, हा महत्वाचा मुद्दा येतो. आता आर्टिकल 15(2) मध्ये काय सांगितलेलं आहे, आर्टिकल 15(2) मध्ये इट एलॅबोरेट्स दॅट नो इंडियन सिटीजन्स कॅन बी डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट ऑन द बेसिस ऑफ religion, race, caste, sex, place of birth. It says that no citizen shall be denied to access to the shops, public restaurants, hotels, places of public entertainments. It also adds that no citizen shall be subject to any disability, liability, restrictions or condition with use of wells, tanks, bathing ghats, roads, place of public resorts maintained only and partly by the state funds or dedicated to use the general public funds. आता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे स्टेट फंड्स म्हणजे काय, की सरकारचा जो काही पैसा असतो त्या सरकारच्या पैशाच्या अनुषंगाने तुम्ही विविध कल्याणकारी योजना दिल्या पाहिजे. याचा जो काही बेस आहे तो 15(1), 15(2) मध्ये आलेला आहे. आता जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या अनुषंगाने मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जो मुद्दा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ऍप्लिकेबल आहे तो काय आहे, उत्पन्न मर्यादा लागूच शकत नाही. 15(4) काय सांगतो तुम्हाला सांगतो. नथिंग इन दिस आर्टिकल, आय कोट अँड अनकोट आर्टिकल 54 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, nothing in this article or in the clause 2 of the article 29 shall prevent the state from making any special provision for the advancement of socially and educationally backward classes citizens or for the scheduled caste and scheduled tribe. म्हणजे काय, याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15(4) मध्ये असं म्हटलेलं आहे की या अनुच्छेदातील क्लॉज 2 आणि आर्टिकल 29 अन्वये राज्याला, केंद्र व राज्य सरकारला कुठल्याही पद्धतीची विशेष तरतूद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रगती करण्यासाठी रोखता येणार नाही असं त्याच्यामध्ये स्पेसिफिकली म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे की आर्टिकल 15(4) इज टॉकिंग अबाउट व्हॉट, इट इज टॉकिंग अबाउट द प्रोव्हिजन ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ द सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास सिटीजन्स ऑफ इंडिया अँड द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे सरकारला या योजना राबवता येतात, उत्पन्न मर्यादा टाकण्याची काय त्या ठिकाणी गरज नाही. पुढचा मुद्दा येतो 15(5) संदर्भामध्ये. आता 15(5) स्पेसिफिकली अनुसूचित जाती जमातीला लागू आहे हे मित्रांनी समजून घेण्याचे गरजेचे आहे. व्हॉट इज 15(5) इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, अभ्यास करणं गरजेचं. जे लोक म्हणतात की उत्पन्न मर्यादा अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकांना 8 लाख करा, 20 लाख करा, पहिल्यांदा आर्टिकल 15(4) वाचा, आर्टिकल 15(5) वाचा, 46 वाचा, नंतर मग चर्चा करा. जे संविधानिक नाही त्या असंविधानिक गोष्टीला तुम्ही निवेदन देताना जर अशा पद्धतीने निवेदन असेल तर मला वाटतं की ते कुठेतरी कॉन्स्टिट्युशनल नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. इट स्टेज दॅट नथिंग इन दिस आर्टिकल ऑर द सब क्लॉज ऑफ जी, नथिंग इन दिस आर्टिकल ऑर इन द सब क्लॉज जी ऑफ द क्लॉज 1 ऑफ द आर्टिकल 19 शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन बाय लॉ फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ द सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास सिटीजन्स ऑर फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स सो फार ॲज द स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटेड टू देअर ॲडमिशन. पहा, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स so far as special provisions related to the admission to the educational institution, including private educational institution, whether aided or unaided by the state, other than minority educational institution referred in the clause 1 of the article 30. आता महत्वाचा मुद्दा यासाठी सांगितलं की कोणत्याही खाजगी संस्थेमध्ये किंवा कोणत्याही अनुदानित संस्थेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक बाबींकरता प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांना विशेष तरतूद करून देण्यासाठी
भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 15(5) मध्ये योजना केलेली आहे. याही ठिकाणी कुठे उत्पन्न मर्यादा आणि क्रिमिलेअर किंवा इन्कम सिलिंगची योजना याच्यामध्ये नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे जे लोक आर्ग्युमेंट करतात की उत्पन्न मर्यादा असायला पाहिजे त्यांनी आर्टिकल 15(4), 15(5) वाचावं. पुढे मी सांगतो आर्टिकल 39C. आर्टिकल 39C मध्ये काय सांगितलेलं आहे, दॅट द ऑपरेशन ऑफ द इकॉनॉमिक सिस्टीम डज नॉट रिझल्ट इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द वेल्थ अँड मीन्स ऑफ द प्रोडक्शन टू द कॉमन डिटरमेंट. म्हणजे संपत्तीचं विकेंद्रीकरण केवळ मुठभर लोकांच्या हातामध्ये होऊ नये याकरता ही जी काय विशेष तरतूद करण्याची जी काही योजना आहे ती 39C माध्यमातून आलेली आहे. 98th अमेंडमेंट जी आहे त्या संदर्भामध्ये जे काही 2014ला पुस्तक प्रकाशित झालेले त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. आणि या योजनेमुळे बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा इथले जे काही मिनिस्टर्स आहेत त्यांनी ट्रायबल वेलफेअरच्या योजना त्या ठिकाणी लागू केलेल्या आहेत. आता पुढचा महत्वाचा मुद्दा येतो की राज्य धोरणाची निर्देशक तत्व काय सांगतात, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी असं म्हणतात. पार्ट 4 मध्ये आहे ते काय आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक तरतुदीचा मी फार अकॅडमिक पद्धतीने मांडणी करत आहे, जेणेकरून अनुसूचित जाती जमातीच्या विचारवंतांना आणि जे मागण्या करणारे संघटना आहेत त्यांच्यामध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मी या ठिकाणी मांडणी करत आहे. आणि त्यामुळे याला कायदेशीर आणि संविधानिक बेस मी या ठिकाणी देते. कायदेशीर मुद्द्याकडे आर्टिकल 46 कडनं नंतर मी बोलणार आहे. प्रमोशन आर्टिकल 46 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, व्हॉट डज इट स्टेट्स, आय कोट अँड अनकोट, प्रमोशन ऑफ द एज्युकेशनल इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स अँड विकर सेक्शन साठी हे आर्टिकल आहे. काय म्हणतं आर्टिकल 46, आय कोट अँड अनकोट, अनुच्छेद 46 मध्ये काय म्हटलेलं आहे मी अवतरण चिन्हामध्ये जे आहे ते तुम्हाला सांगतो. द स्टेट शॅल प्रमोट विथ स्पेशल केअर फॉर द एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ द विकर सेक्शन्स ऑफ द पीपल अँड इन पर्टिक्युलर, बघा पुन्हा काय शब्द वापरलेला आहे आर्टिकल 46, इन पर्टिक्युलर ऑफ द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स अँड शॅल प्रोटेक्ट देम फ्रॉम द सोशल इनजस्टिस अँड ऑल सॉर्ट ऑफ अन एक्सप्लॉयटेशन्स. म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकांकरता कुठल्याही पद्धतीचा सामाजिक अन्याय होणार नाही, कुठल्याही पद्धतीचा भेदभाव होणार नाही याच्यासाठी विशेष तरतूद करण्याची जी काही मागणी आहे ती अनुच्छेद 46 मध्ये दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टिकोन असणारे व्यक्ती होते हे या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला लक्षात येतं. पहिला मुद्दा मी क्लिअर करतो की अनुच्छेद जे काही आहेत अनुच्छेद 15(1), 15(2), 15(4), 15(5) हे जे काही अनुच्छेद आहेत त्याच्यानंतर 39(क), त्याच्यानंतर 46 या अनुच्छेदाच्या अनुषंगाने कुठेही उत्पन्न मर्यादा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना लागू होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे इन्कम लिमिट म्हणा किंवा इन्कम सिलिंग म्हणा किंवा क्रिमिलेअर लागू शकत नाही. मग सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं हे देखील तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. केंद्र सरकारचं काय म्हणणं हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हे पुढचं व्याख्यान मी कंटिन्यू करत आहे आणि मग आपला GR जो काय त्याच्यामध्ये थोडक्यामध्ये मी मांडणी करणार आहे. मंडल कमिशनच्या संदर्भामध्ये जो निर्णय झाला होता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये क्रिमिलेअरची संकल्पना लागलेली होती. क्रिमिलेअर म्हणजे काय, उत्पन्न मर्यादा निश्चित करून देण्यात आली होती, ती ओबीसींना करून देण्यात आली होती. कारण काय झालं की उत्पन्न मर्यादा जी असते ना ती उत्पन्न मर्यादा कोणाला देतात ते समजून घेणं गरजेचं आहे. हे जजमेंट आलं त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय की अनुसूचित जाती जमातीचे जे लोक होते या देशामधले मूळ भूधारक नाहीयेत, म्हणजे दे वर नॉट द लँडलॉर्ड्स, परंतु ओबीसी समाजातले जे काही लोक आहेत ते लँडलॉर्ड्स होते, त्यांच्याकडे स्वतःच्या जमिनी होत्या. अशा पार्श्वभूमीवरती त्यांना इन्कम लिमिट लावण्यात यावं अशा पद्धतीचं लोकांनी त्या ठिकाणी मागणी केली. मी सांगतो काय ते. बाबासाहेब आंबेडकरांनी जो राजीनामा दिला होता तो 2 गोष्टींसाठी दिला होता. एक म्हणजे महिलांना हिंदू कोडविल लागू करा, दुसरं म्हणजे या देशामधल्या इतर मागासवर्गीयांना हे रिझर्वेशन राखीव जागा लागू करा. हे मान्य झालं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. हे समजणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर मग अनेक कमिशन आले, काकासाहेब कालेलकर आयोग आला, नंतर मंडल कमिशन आला. माझे वडील त्यावेळेला भारताचे पंतप्रधान VP सिंग यांच्याशी संबंधित होते, बामसेफच्या माध्यमातून देखील होते, अरुण कांबळेंच्या माध्यमातून देखील होते. आणि त्यावेळेला त्यांनी एक पुस्तक लिहिलं मंडल आयोग, ओबीसींच्या लोकशाही मुक्तीचा जाहीरनामा, जे सुगावा प्रकाशनच्या वतीने प्रकाशित केलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो मला आहे, कारण त्यांनी ऑल इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट असोसिएशनची स्थापना केली होती माझे वडील ॲडव्होकेट माधवराव वाघ यांनी. आणि त्यावेळेला ज्या काही मागण्या त्यावेळेला केंद्र सरकार केल्या होत्या त्या अनुषंगाने काय झालं तुम्हाला सांगतो. क्रिमिलेअर इज ओनली फॉर द ओबीसी, इट इज नॉट फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. हे आपल्या लोकांना आणि सरकारला देखील समजणं गरजेचं आहे. आता सांगतो काय, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मंडल कमिशन जे आहे हे मंडल कमिशन केव्हा सेटअप झालं तर ते 1979ला अंडर द आर्टिकल 340 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इट वॉज सेटअप बाय जनता पार्टी गव्हर्नमेंट वेन मोरारजी देसाई वॉज प्राईम मिनिस्टर विथ द मॅन्डेट टू आयडेंटिफाय द सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. देन इट लेट डाऊन द 11 इंडिकेटर्स ऑर द क्रायटेरिया डिटर्माइनिंग द सोशल अँड इकॉनॉमिक बॅकवर्डनेस. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. मोरारजी देसाईंना त्यावेळेला निवेदन देणाऱ्यामध्ये अनेक लोकांचं योगदान होतं. त्याच्यामध्ये माझे वडील त्यावेळेला मोरारजी देसाईंना त्यांनी निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन दिलं त्याबरोबर अनेक लोकांची निवेदन प्राप्त झाल्यानंतर 1979ला या सगळ्या योजना आयडेंटिफाय द सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास
काय आहेत, त्याचे 11 विविध निर्देशांक काय आहेत या संदर्भामध्ये योजना कार्यान्वित झाली. इन द लाईट ऑफ दिस रिपोर्ट द गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड 27% रिझर्वेशन्स इन द सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब्स टू द अदर बॅकवर्ड कास्ट इन 1990. म्हणजे व्हीपी सिंगांचं ज्यावेळेला गव्हर्नमेंट आलं त्यावेळेलाही माझ्या वडिलांचा संबंध होता आणि अनेक चळवळीच्या कार्यकर्त्यांचा संबंध होता. त्यावेळेला व्हीपी सिंगांनी या देशामधल्या ओबीसींना पहिल्यांदा 1989 नंतर 90ची घटना आहे 27% आरक्षण दिलं. पण ज्यावेळेला या देशामधल्या ओबीसींना 27% आरक्षण दिलं त्यावेळेला झालं काय की सुप्रीम कोर्टामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावेळेला लोकांनी सेव्हरल रिट पिटिशन्स दाखल केल्या आणि 9 जणांच्या खंडपीठापुढे, सर्वोच्च न्यायालयातल्या 9 जणांच्या खंडपीठांपुढे ही केस पुढे आली आणि इंदिरा साहनीची जी काही केस आहे या केसमध्ये काय झालं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. A 9 judge bench in the Indira Sahani case had uphold the reservations for the OBCs. म्हणजे ओबीसीचं रिझर्वेशन मान्य करण्यात आलं ओबीसी इन द 1992 but ruled that criminal among the backward class citizens must be excluded. म्हणजे क्रिमिलेअरची संकल्पना त्या कालखंडामध्ये ओबीसीना लागू करण्यात आली बाय फिक्सेशन ऑफ द प्रॉपर इन्कम प्रॉपर्टी अँड ऑर स्टेटस क्रायटेरिया बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र सरकारने क्रिमिलेअरच्या उत्पन्न मर्यादेच्या संदर्भामध्ये निर्देश द्यावेत अशा पद्धतीचा इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या डिसिजनमध्ये तो ओबीसीना लागू होता, तो अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना लागू नाही. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि हे जे काय आहे ते काय आहे मी थोडक्यात इंग्लिशमध्ये सांगतो. द इश्यू ऑफ क्रिमिलेअर क्रायटेरिया वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन 1993 पोस्ट इंदिरा साहनी जजमेंट ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट फॉर द ओबीसी थ्रू द मीन्स टेस्ट क्रायटेरिया विच इज द इन्कम सिलिंग लिमिट. ज्याला इन्कम सिलिंग लिमिट असं म्हणतो, मीन्स टेस्ट क्रायटेरिया म्हणतो, त्याला आपण उत्पन्न मर्यादा किंवा क्रिमिलेअर असं म्हणतो. आणि ते उत्पन्न आणि मग ज्युरिस्प्रुडन्स काय म्हणतो इन द ऑफ द सुप्रीम कोर्ट इट हॅज बीन held that the criminal criteria does not apply to the member of the scheduled caste and scheduled tribe. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आता पुढे आपण ज्यावेळेला सांगतो की मग हा आपल्याला लागू कसा होत नाही की अंडर द ज्युरिस्प्रुडन्स काय सांगतो मला. अंडर द इंडियन कॉन्स्टिट्यूशनल स्कीम ऑफ द कॉम्पेन्सेटरी डिस्क्रिमिनेशन फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब अपार्ट फ्रॉम द रिझर्वेशन्स देर आर various schemes of the special assistance schemes for the scholarships, interest free loans and the free ships. या ज्या सगळ्या योजना आहेत त्याच्यासाठी ही उत्पन्न मर्यादा लागू नाही असं ज्युरिस्प्रुडन्सच्या दृष्टिकोनातून सांगलं जातं. आता सुप्रीम कोर्ट म्हणतं की उत्पन्न मर्यादा लावता येत नाही. हा मुद्दा मी एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यानंतर मी पहिलाही मुद्दा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे की भारताच्या संविधानामध्ये जे काही विविध अनुच्छेद दिले 15.1, 15.2, 15.3, 15.4 स्पेसिफिकली, 15.5 स्पेसिफिकली, 39 क स्पेसिफिकली, 46 स्पेसिफिकली उत्पन्न मर्यादा अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना लागू होऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या जजमेंटमध्ये देखील 9 जणांच्या खंडपीठाने सांगितलेले की ओबीसीना उत्पन्न मर्यादा मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवरती अनुसूचित जाती जमातीला लागू होऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालय देखील म्हणतं. मग आपले कोण लोक असे विद्वान आहेत की ते सांगतात की उत्पन्न मर्यादा लावा. महत्वाचा मुद्दा आहे की नाही. अभ्यास करायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच या सगळ्या गोष्टींचा योजनांचा कार्यान्वयन करता येईल. हा महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा. नॉन क्रिमिलेअर जे आहे हे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांकरता क्रिमिलेअर असायला नाही पाहिजे. हे जे काय आहे तुम्हाला सांगतो. आता या देशाचे जे काही लॉ मिनिस्टर न्यायमंत्री आहेत रविशंकर प्रसाद यांनी काय सांगितलेलं आहे 10 डिसेंबर 2019ला त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. ते असं म्हणतात नो नीड टू डिटरमाइन द क्रिमिलेअर फॉर द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. म्हणजे केंद्रीय मंत्री न्यायमंत्री असं 10 डिसेंबर 2019ला सांगतात की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना उत्पन्न मर्यादा क्रिमिलेअर लावता कामा नये असं त्यांनी सांगितलेलं. आता काय म्हणतात ते स्टेटमेंट सांगतो जे पब्लिश झालेले पब्लिक डोमेनमध्ये आहे. लॉ मिनिस्टर रविशंकर प्रसाद ऑन ट्यूजडे सेड द गव्हर्नमेंट इज ऑफ द व्ह्यू दॅट देर इज नो नीड टू डिटरमाइन द क्रिमिलेअर इन द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स ॲज दिस कम्युनिटीज हॅव बीन एक्स्ट्रीमली डिप्राइव्ड फॉर द इयर्स. म्हणजे एक्स्ट्रीमली डिप्राइव्ड फ्रॉम द इयर्स म्हणजे काय की ते सामाजिक निकष आहे आरक्षणाचा अनुसूचित जाती जमातीसाठी आणि त्याच्यामुळे त्यांना उत्पन्न मर्यादा लागू शकत नाही. हे सुप्रीम कोर्टाने देखील दीपक मिश्रांच्या खंडपीठाने जे काही आम्ही आयबीसीएफच्या वतीने रिझर्वेशन इन प्रमोशनची जी केस टाकली, राष्ट्रीय सचिव मी त्या ठिकाणी आहे, आमचे भंडारे साहेब आमचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि आम्ही जी केंद्र सरकारमध्ये जी काही योजना टाकलेली आहे त्या म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आलेलो आम्ही एक केस टाकलेली आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं की हे महाराष्ट्रामध्ये जो काही गोंधळ झाला, जो आरक्षण कायदा आला त्याच्यानंतर नॉमेडिक ट्राईबच्या लोकांना देखील त्याच्या अँबिटमध्ये घेतलं. मग विजय घोगरेंनी कोर्टामध्ये केस टाकली की बाबा नॉमेडिक ट्राईब यांना कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन मिळू शकत नाही आणि मग अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना मिळतो. मग या सगळ्या गोष्टींना स्टे लागला आणि अद्यापपर्यंत तो स्टे लागू आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा नॉमेडिक ट्राईबच्या कॅटेगरीच्या लोकांना रिझर्वेशनच्या ऍक्टमध्ये घेतल्यामुळे आणि मग विजय घोगरेंनी केस टाकल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झाला. पण तो दीपक मिश्रांच्या खंडपीठापुढे आला होता. त्यावेळेला आयबीसीएफचे आमचे पदाधिकारी त्यावेळेला
भंडारे साहेब होते, आमचे निर्भवने साहेब होते, त्यांनी ते ऐकलेले. त्यांनी असं सांगितलं की अनुसूचित जाती जमातीच्या सेक्रेटरी दर्जाच्या लोकांना उत्पन्न मर्यादेचा किंवा क्रिमिलेअर लागू करता येणार नाही, कारण त्यांचं आरक्षण आहे, सामाजिक आरक्षण आहे. हा महत्त्वाचा निर्णय त्यावेळेला दिलेला होता. अद्यापर्यंत सुप्रीम कोर्टाने या संदर्भात कोणताही निश्चित निर्णय दिलेला नाही. कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून लांब राहा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, भारताच्या बाहेर जे काही लोक आहेत जे म्हणतात की उत्पन्न मर्यादा 8 लाख असायला पाहिजे, 20 लाख असायला पाहिजे, 6 लाख असायला पाहिजे, त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की उत्पन्न मर्यादा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना लागू शकत नाही. कारण भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 15(4), 15(6), अनुच्छेद 46, 39 क यानुसार अनुसूचित जाती जमातीला उत्पन्न मर्यादा लागू शकत नाही. इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा जो काही मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये आलेला जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा, हा 9 जणांच्या न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे जो काही निर्णय आहे, हा निर्णय जो आहे हा ओबीसीना उत्पन्न मर्यादा लागण्यासाठी आहे. कारण ओबीसी या देशामधले भूधारक आहेत, जमीन त्यांनी धारणा केलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना ते लावण्यात आलं. त्यांचं आरक्षण हे सामाजिक आरक्षण नाहीये. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला विशद करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी जो घेतला तो सगळ्यात सांगितलं की नॉन क्रिमिनलच्या संदर्भामध्ये काय भूमिका आहे. तर केंद्र सरकारने देखील सांगितलेले 10 डिसेंबर 2019ला या देशातल्या न्यायमंत्र्यांनी की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना कोणत्याही पद्धतीची उत्पन्न मर्यादा लागता येत नाही. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केंद्र सरकारमधले जर सामाजिक आपले न्यायमंत्री जर असं म्हणत असतील तर मग आपण वेगळी भूमिका घेण्याचा काही संबंधच येत नाही. आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण जेव्हा निवेदन देतो तेव्हा सांगतो की 8 लाखाची उत्पन्न मर्यादा अनुसूचित जाती जातीच्या लोकांसाठी ठेवा. अरे तिथे 20 लाखाची उत्पन्न मर्यादा 2018 मध्ये ज्यावेळेला दिनेश वाघमारे सेक्रेटरी होते त्यांना दिसत नव्हतं का, तुम्हाला दिसत नव्हतं का, तुम्ही मागण्या करतात त्यावेळेला. हा बुद्धिभ्रम जो आहे, हा बुद्धिभ्रम कुठेतरी थांबवला गेला पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगण्यात आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याकडे पुरेसा निधी आहे का या योजनांना कार्यान्वित करण्यासाठी. तर आहे. तो कसा आहे हे सांगणं गरजेचं आहे, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने विवेचन मी या ठिकाणी केलेलं. भारताच्या केंद्रीय बजेटचा देखील अभ्यास करण्यात आलेला आहे आणि ते तुम्हाला सांगतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विकासाकरता या देशामधल्या संविधानामध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे काय करण्यात आलेलं आहे की शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅन आलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर ट्रायबल सब प्लॅन आलेला आहे. म्हणजे अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जाती उपयोजना आलेल्या आहेत आणि या देशामधल्या अनुसूचित जमातीकरता अनुसूचित जमाती उपयोजना आलेल्या आहेत. आता त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नीती आयोगाने बदललेलं आहे आणि ते आता डायरेक्ट ऍक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल कास्ट असं म्हणतात. DAPSC म्हणतात त्याला. अनुसूचित जातीसाठी जे त्याला डायरेक्ट ऍक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल कास्ट म्हणतात आणि अनुसूचित जमातीसाठी त्याला डायरेक्ट ऍक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल ट्राईब म्हणतात. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता हे जे लोक म्हणतात की बाबा अनुसूचित जाती जमातीच्या पोरांना पैसे दिले जातात आणि सरकारचा पैसा खर्च होतो, तसं काही नाहीये. उलट मला या ठिकाणी सांगायचं की आपला बजेट काय हे समजून घ्या. तुम्ही बजेटचा अभ्यास केलेला आहे का? तुम्ही बजेट वाचलेलं आहे का? केंद्र सरकारचं बजेट केव्हा झालं मी सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र शासनाचं बजेट काय मी सांगतो तुम्हाला. ऐका, 1 फेब्रुवारी 2020ला वित्तमंत्री जे आहेत, वित्त मंत्रालय जे केंद्र सरकारचं आहे, त्यांनी त्यांचं बजेट ज्याला आपण काय म्हणतो त्यांचा जो आर्थिक अंदाजपत्रक आहे ते दिलेलं आहे. केव्हा दिलं? 1 फेब्रुवारी 2020ला दिलेलं आहे. वित्तमंत्र्यांनी दिलेलं आहे. युनियन बजेट जे आहे तो 2020-21चं दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, किती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचं कल्याण करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला जात असतो. आता लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की अनुसूचित जातीचे आणि अनुसूचित जमातीचे किती लोक आहेत या भारतामध्ये, किती टक्के पॉप्युलेशन कॉन्ट्रीब्युट होतं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही. माझ्या माहितीप्रमाणे नाही तर मी केंद्र सरकारच्या आकडेवारीप्रमाणे आणि NDMJ ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीप्रमाणे मी सांगतो तुम्हाला, 201 मिलियन लोक अनुसूचित जातीचे या देशामध्ये आहेत. 201 मिलियन पीपल बिलॉंग टू द शेड्यूल कास्ट इन इंडिया. 104 मिलियन पीपल बिलॉंग टू द शेड्यूल ट्राईब इन इंडिया. जनगणना झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे निश्चित आकडेवारी जी आहे ती उपलब्ध आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं की 201 मिलियन शेड्यूल कास्ट आहेत, 104 मिलियन कोण आहेत तर अनुसूचित जमातीचे शेड्यूल ट्राईब आहेत. मग या प्रमाणामध्ये मला या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सांगणार आहे की यांचं बजेट काय. केंद्र सरकारने जो त्यांचा बजेट दिलेला आहे, वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळा बजेट असतो. तो बजेट किती आहे तुम्हाला सांगतो. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरता, अनुसूचित जातीच्या लोकांकरता सर्वसमावेशक जो बजेट आहे, जो डायरेक्ट ऍक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल कास्ट अंतर्गत आहे, तो किती आहे? 83,257 करोड बजेट आहे. किती आहे? 83,257 करोड बजेट आहे. मित्रांनो, हा बजेट वापरला जातो का हा महत्वाचा प्रश्न आहे. हा वापरला जात नाही.
हा इतर योजनांकडे डायव्हर्ट होतो, ती आकडेवारी देखील तुम्हाला मी देणार आहे. थोडक्यात सांगतो. शेड्यूल ट्राईब करता केंद्र सरकारचा बजेट किती आहे? 53,653 कोटी आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की अनुसूचित जातीच्या 201 मिलियन लोकांकरता 83,257 करोडचा बजेट आहे. 104 मिलियन शेड्यूल ट्राईबच्या लोकांकरता 53,653 कोटीचा बजेट आहे. मग ते किती योजनांमध्ये विभागित केलेलं आहे हे लक्षात घ्या. मग तुम्हाला प्रदेश शिष्यवृत्तीची योजना, त्याच्यामधली एक योजना आहे, हे महत्वाचं आहे. 331 योजना केंद्र सरकारने अनुसूचित जातीकरता दिलेल्या आहेत. 323 योजना ज्या आहेत त्या अनुसूचित जमातीकरता दिलेल्या आहेत. 331 योजना या कशासाठी आहेत? तर या अनुसूचित जातीसाठी. तर 323 योजना ज्या शेड्यूल ट्राईबसाठी आहेत. मग त्याच्यामधली जी एक योजना जी आहे ती आहे ओव्हरसीज स्कॉलरशिप जी आहे त्याच्या संदर्भामध्ये, परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये देखील ती केंद्र सरकारच्या स्तरावरती आहे. आता आपला जो महाराष्ट्र राज्याचा जो काही आपला वित्तीय अंदाजपत्रक असतं त्याच्यामध्ये जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आहे याच्याकडे दोन पद्धतीने आर्थिक तरतूद होत असते. एक, केंद्र सरकारकडनं त्यांना बजेट येत असतो जो त्यांच्या केंद्रीय बजेटमधून येत असतो, आणि दुसरा असा महत्वाचा की राज्याचा देखील विशेष बजेट असतो. हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे काय की 83,257 करोड जर केंद्र सरकारचा अनुसूचित जातीसाठी बजेट असेल आणि 53,653 कोटी जर बजेट असेल तर हा बजेट वितरित केला जातो वेगवेगळ्या 40 वेगवेगळ्या विभागांमध्ये, आणि त्याच्या व्यतिरिक्त राज्याला देखील वेगळा निधी त्या ठिकाणी प्रवर्ग केला जात असतो. मग प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा बजेट काय? आता काल परवाच माजी सचिव सामाजिक न्याय विभागाचे किशोर गजबे साहेबांनी सांगितलं की 19,500 करोडचा बजेट अनुसूचित जाती जमाती उपयोजनांसाठी अनुसूचित जाती करता आहे. महाराष्ट्र शासनाचा किती आहे? 19,500 करोड आहे. मग 19,500 करोड खर्च होतात का? हा महत्वाचा प्रश्न आहे, आणि याच्या संदर्भात देखील फार महत्वाची आकडेवारी आणि अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याबद्दल मी नंतर बोलेन. आता महत्वाचा प्रश्न आहे की हा बजेट युटिलाइज होतो का नाही होत हे सांगणं गरजेसाठी आपल्याकडे आकडेवारी कुणी दिलेली आहेत? तर नॅशनल दलित मुवमेंट फॉर द सोशल जस्टिस, नॅशनल दलित मुवमेंट फॉर द जस्टिस जी पॉल दिवारकर यांनी चालवलेली आहे, रमेश नाथन यांनी चालवलेली संघटना आहे, त्यांनी याची आकडेवारी प्रकाशित केलेली आहे. काय म्हणतात ते? टार्गेटेड स्कीम ज्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी 16,174 करोडच्या आहेत, अनुसूचित जमातीसाठी 19,428 करोडच्या आहेत, आणि ज्या नॉन टार्गेटेड म्हणजे ज्याचा काही उपयोग होत नाही अनुसूचित जातीसाठी ज्या आहेत त्या 67,883 करोड आहेत, आणि अनुसूचित जमातीसाठी 34,225 करोड एवढ्या त्या सगळ्या योजना आहेत. थोडक्यात सांगण्याचा मूळ मुद्दा असा आहे की केंद्र सरकारच्या स्तरावरती जे 331 योजना अनुसूचित जाती आणि 323 योजना अनुसूचित जमातीसाठी आहेत त्याच्यामधल्या कितीतरी योजना अशा आहेत की ज्या योजनांचा प्रत्यक्ष उपयोग, प्रत्यक्ष लाभ हा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी होत नाही. या योजना बदलण्याची गरज आहे, कारण हा निधी रस्ते बांधणे किंवा त्याच्यानंतर वन्य पशूंचं संवर्धन करणे किंवा जलसंधारण करणे यासारख्या योजनांकडे वळवला जातो, इतरत्र वळवला जातो, आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा खऱ्या अर्थाने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना होत नाही. जे बाबासाहेब आंबेडकरांना कधीही अभिप्रेत नव्हतं हे समजणं गरजेचं आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. आता महाराष्ट्र शासनाचा बजेट जर अंदाज म्हणजे जर सचिवांनी सांगितलं होतं माजी सचिवांनी की 19,500 करोडचा आहे, तर मग या योजनांसाठी किती खर्च होतो त्याची देखील आकडेवारी देणं गरजेचं आहे. बघा, जे बुद्धिभ्रम झालेला आहे त्या बुद्धिभ्रमाला खोडायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती जावं लागेल. SC सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट, SC सोशल जस्टिस, SJSP सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट, SJSA वरती जावं लागेल, आणि त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. मी प्रचंड अभ्यास करून या ठिकाणी बोलत आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि राज्य सरकारचा गव्हर्नमेंट दिल्यानंतर आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फंड्स आहेत. या फंड्सचा युटिलायझेशन होत नाही. मग महाराष्ट्र शासनामध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये हा जो काही अनुसूचित जमाती जातीचा जो उपयोजनाचा जो काही खर्च आहे हा कसा विकसित होतो तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो की अनुसूचित जातीसाठी वेगळ्या योजना आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी वेगळ्या योजना आहेत. काय योजना आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. आता अनुसूचित जातीसाठी ज्या काही 19,500 करोडचा जो काही फंड असं आपल्याला सांगितलं त्या लोकांनी, एक्झॅक्ट आकडा माहित नाही, परंतु हा हजारो करोडमध्ये आपल्याकडे आकडा आहे हे सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही बजेट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे जर टाकलं इंटरनेटवरती तर सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. आता महत्वाचा प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की अनुसूचित जाती उपयोजनांचा मिनिमाय कसा होतो. तर दोन महत्वाच्या योजना असतात त्याच्यामध्ये याचे कॅटेगरायझेशन झालेलं आहे. काय तुम्हाला सांगतो. स्कीम्स फॉर द स्टेट लेवल फॉर द SJSA गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे राज्यस्तरीय योजना असतात त्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आहेत. त्याच्यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना येते. त्याच्यानंतर दुसरी योजना येते ती कोणती आहे? ती योजना आहे काय आहे की ती योजना त्या वाल्मिकी आंबेडकर निवास योजना वगैरे अशा डिस्ट्रिक्ट लेवलच्या वेगवेगळ्या योजना असतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत तुम्हाला समजणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ BC बुक बँक योजना. BC बुक बँक योजना म्हणजे काय की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना
पुस्तक पेडी देणं, एज्युकेशनल लोन स्कीम आहे म्हणजे त्यांना त्यांना शिक्षणासाठी लोन देणं, स्पेशल स्कूल्स, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर देणं, अशा योजना आहेत. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांकरता सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना तिथे शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणं, मोटार ड्रायव्हिंग स्कूल्ससाठी त्या विजयएनटीला 2017च्या कालखंडामध्ये आपल्या SCP मधून त्यांना खर्च व्हायचा. विजयएनटीला आणि SBCला मोटार ड्रायव्हिंग स्कीम्स होत्या. अनुसूचित जातीच्या आश्रमशाळांसाठी देखील निधी त्याच्यामध्ये आहे. अब्रॉड स्कॉलरशिपसाठी देखील त्याच्यामध्ये निधी आहे. आता प्रश्न निर्माण असा होतो, आता मला काही लोकांनी प्रश्न विचारला भारतातून, भारताच्या बाहेरून, आणि अनेक लोकांनी माझे या अनुषंगाने व्याख्यान झालेले आहेत. ऑलरेडी मी मला वाटतं 7-8 दिवसापूर्वी ऑलरेडी फेसबुकला माझं जे निवेदन आहे ते देखील त्या ठिकाणी टाकलेले पब्लिक डोमेनमध्ये झालेलं आहे. तर काय मी मांडणी केली होती ते देखील सांगणं गरजेचं आहे. परंतु विस्तृत मांडणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, कारण ही संधी मला उपलब्ध करून दिली. डॉक्टर संतोष बनसोड जे आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसचे सचिव आहेत, त्यांच्या विनंतीनुसार, डॉक्टर चंद्रकांत सरदार यांच्या मागणीनुसार आणि अनेक मान्यवरांच्या मागणीनुसार मी या ठिकाणी सांगतो. आता मला एक प्रश्न विचारला होता IAS अधिकाऱ्यांनी की संदेश सांग की किती खर्च होतो आणि हे व्हायबल आहे की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता पुढच्या GR मध्ये काय पाहिजे त्याच्याकडे मी आता फटकन थोडक्यात बोलत आहे. 2012-13चा जो काय आपला निधी व्यपगत म्हणजे खर्च झालेला आहे 1250 लाख झालेला आहे. 1250 39,000 एवढा निधी झालेला आहे. म्हणजे अंदाज 12.5 कोटी रुपये निधी खर्च झालेला आहे, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे जिथे आपला 19,500 करोडचा बजेट असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः हा जो निधी आहे 12 करोड किंवा 15 करोड हा काही निधी म्हणजे शिल्लक निधी आहे, हे मला स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. 2013-14ची जी काही आकडेवारी त्याच्यामध्ये 1294 लाख जो काय आहे तो 75 विद्यार्थ्यांसाठी खर्च झालेला आहे. आता समजा जर या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची संख्या वाढवली तर किती खर्च होणार आहे याचा अंदाज जर तुम्हाला 75 विद्यार्थ्यांसाठी जर 2013-14 मध्ये 1294 लाख रुपये खर्च झाले असतील, तर आता देखील जर पाहिलं तर फारसा काही फार मोठा प्रचंड मोठा बोजा महाराष्ट्र शासनावरती पडणार आहे अशातला काही भाग नाही, हे सांगणं मला या ठिकाणी गरजेचं आहे. त्यामुळे इट इज इकॉनॉमिकली व्हायबल हे मला सांगणं गरजेचं आहे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की 2003 पासून ते 2019 पर्यंत किती विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. 427 विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, हे मला स्पष्टपणे या ठिकाणी निवेदन द्यायचं या ठिकाणी गरजेचं आहे. आता या ठिकाणी काय की ही जी उत्पन्न मर्यादा आणि दिलेली आहे 6 लाखापर्यंतच ज्यांचे उत्पन्न आहे त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा ऍक्सेस करता येईल, हे जे काही सर्क्युलरमध्ये शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का. 1 ते 6 लाखापर्यंत ज्यांची उत्पन्न मर्यादा आहे ते परदेशामध्ये जे काही विविध अभ्यासक्रम आहेत, मग त्याच्यामध्ये पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यानंतर डॉक्टरेट शिक्षणाचा अभ्यासक्रम आहे, त्याच्यासाठी जे एंट्रन्स टेस्ट आहे त्याच्यासाठी 10,000 पासून 70-80,000 पर्यंत ज्या एंट्रन्स फीज असतात जी शासन त्यांना रिएम्बर्स करत नाही, ते देऊ शकतात का जे वंचित घटकातले विद्यार्थी आहेत, हा महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये येतो. म्हणजे या GRचा जो पर्पज आहे तो डिफीट होईल, म्हणजे 75 विद्यार्थी देखील प्राप्त होऊ शकणार नाही, हा देखील महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. हा मला वाटतं की हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील की या योजनेसाठी अप्लाय कसा करायचा वगैरे वगैरे, हे सगळे प्रश्न निर्माण झाले असतील. मित्रांनो, या सगळ्या योजनांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही काय करा की ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मी सांगतो तुम्हाला काय करायचं. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण आयुक्तालय 3 चर्च रोड पुणे 1 यांची जी काही यांचं जे काही वेबसाईटवरती आहे त्यांनी त्यांची जाहिरात दिलेली आहे. 2020-21 साठी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी जाहिरात दिलेली, त्याच्यामध्ये याच्या सगळ्या गोष्टी दिल्यात. त्या योजनेचा उद्देश त्यांनी सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पदव्युत्तर पदविका आणि संशोधन अभ्यासक्रमासाठी आर्थिक मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे. आता याच्यामध्ये महत्वाचा तफावत काय तुम्हाला सांगतो. जी अलोकेशन राजश्री छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती अनुसूचित जातीसाठी केली जाते त्याच्यामधले जे अलोकेशन जे आहेत ते शासनाने जे दिले ते फक्त पदव्युत्तर आणि PhD साठी दिलेले आहेत. परंतु त्यांच्या योजनेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे पदविका पदव्युत्तर आणि PhD साठी संशोधनात्मक कार्य करण्यासाठी, विशेष अध्ययन करण्यासाठी, म्हणजे जो काही नवीन संभाव्य GR येणार आहे त्याच्यामध्ये हे रेक्टिफिकेशन होणं गरजेचं आहे, ही सुधारित नियमावली येणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने ऑलरेडी माननीय मंत्री महोदयांना आपण पत्र दिलेलं आहे. तर त्यामुळे तुमचं सर्क्युलर आहे आणि त्या सर्क्युलरची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तिथे तुम्ही म्हणतात की पदवी आहे, पदव्युत्तर आहे, त्याच्यानंतर पदव्युत्तर पदविका आहे, संशोधनात्मक अभ्यासक्रम PhDचे आहेत, त्याच्याकरता ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मग जर त्यांच्याकरता जर ही योजना कार्यान्वित करण्यात आली असेल तर ते कोर्सेस देखील तुम्हाला त्या ठिकाणी समाविष्ट करणं गरजेचं आहे.
या योजनेची व्याप्ती आता त्यांनी निश्चित केलेली आहे. पुन्हा सांगतो, त्याच्यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठी दिलेले आहेत. QS वर्ल्ड रँकिंग 300 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्या अटी शर्ती वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि मग त्यांनी वयोमर्यादा देखील दिली ती 35 वर्षाची वयोमर्यादा असावी. 1 मे 2020 त्यांचं वय काय असायला पाहिजे त्यांनी सांगितलेले. शैक्षणिक अर्हता त्यांनी 55% असायला पाहिजे, मान्य आहे, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. कुटुंबातील कमाल पात्रताधारक उत्पन्न मर्यादावरती आपला प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे. अनिवार्य अटी त्यांनी दिलेल्या आहेत, तर त्याच्याबद्दल काय काय चेंजेस करावे लागतील ह्या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मी सांगतो काय. ही शिष्यवृत्ती कोणासाठी दिली जाते हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण असेल की डॉक्टर संदेश वागतर या ठिकाणी बोलत आहेत, परदेश शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे, कोणत्या अभ्यासक्रमासाठी आहे, मला परदेश शिष्यवृत्तीसाठी जायचं असेल तर काय करावं लागेल सांगतो. 34वा मुद्दा जो याच्यामध्ये आहे तो काय आहे, तो सदर शिष्यवृत्ती शाखानिहाय विभागणी करण्यात आलेली आहे. मग शाखा विभाग काय आहे ते सांगतो तुम्हाला. कला शाखेचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यासाठी 2 विद्यार्थी पदव्युत्तर पदवीसाठी जातील, पीएचडीसाठी 4 विद्यार्थी जातील. आता मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे की जेवढी आपली लोकसंख्या अनुसूचित जातीची महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामधून फक्त 2 विद्यार्थी कलाला आणि 4 विद्यार्थी डॉक्टरेटला कला शाखेतून जातील, तर मला वाटतं ते कुठेतरी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तो अन्याय आहे. त्यामुळे ही विद्यार्थी संख्या देखील वाढवणं गरजेचं आहे. त्यावरती मी महत्त्वाचं भाष्य नंतर करणार आहे. म्हणजे पहिला महत्त्वाचं त्याच्यामध्ये 7 शाखा अभ्यासक्रम दिलेला आहे. एक म्हणजे कला, दुसरा म्हणजे वाणिज्य, तिसरा म्हणजे विज्ञान. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी सांगतो तुमचं जर BA झालेलं असेल, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जाणार असाल, तुमचं MA झालं असेल, पदव्युत्तर पदवीसाठी जाणार असाल आणि तुम्ही डॉक्टरेटसाठी म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट डॉक्टरेटच्या नंतरची पदवी आणि तुम्ही जर डॉक्टरेट करता जाणार असाल तर तुम्हाला या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला जाता येते. एक कला आहे म्हणजे आर्ट्सचे विद्यार्थी MA झाल्यानंतर, वाणिज्याचे विद्यार्थी MCOM झाल्यानंतर, विज्ञानाचे विद्यार्थी MSc झाल्यानंतर, व्यवस्थापनाचे विद्यार्थी MBA झाल्यानंतर, त्याच्यानंतर अभियांत्रिकीचे विद्यार्थी ME झाल्यानंतर, वैद्यकीयचे विद्यार्थी हे MD झाल्यानंतर आणि विधीचे विद्यार्थी LLM झाल्यानंतर. म्हणजे तुम्हाला LLB हा निकष त्याच्या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाहीये किंवा ग्रॅज्युएशन हा निकष ठेवण्यात आलेला नाही हे तुम्हाला सांगतो. आता 75चं क्लासिफिकेशन काय आहे ते सांगतो. कला शाखेसाठी जे क्लासिफिकेशन आहे, कलामध्ये पदव्युत्तर पदवीला 2, डॉक्टरेटसाठी 4, वाणिज्यासाठी 2, पदव्युत्तर पदवीसाठी आणि 4, PhDसाठी, विज्ञानसाठी 2, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेटसाठी 5, व्यवस्थापनसाठी 8 पदव्युत्तर पदवीला आणि 4 डॉक्टरेटसाठी. अशा पद्धतीचं त्याचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. अभियांत्रिकीसाठी 25 आणि 6 PhD करता. आता सर्वात जास्त जे काही विद्यार्थी संख्या त्यांनी दिलेली आहे ती अभियांत्रिकीला दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की काही कला, वाणिज्य आणि विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घ्यायचा नाही का? बाबासाहेब आंबेडकरांनी काय अभियांत्रिकी केलेलं नव्हतं किंवा वैद्यकीय शिक्षण घेतलं नव्हतं, परंतु परदेशी शिष्यवृत्ती त्यांना सयाजीराव गायकवाड आणि अन्य लोकांच्या वतीने प्राप्त झाली होती, त्यावेळेला ते गेले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही अभ्यासक्रमनिहाय योजनेचं वितरण करत असताना, विद्यार्थ्यांचं वितरण करत असताना कुठल्याही पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन करता येऊ नये अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता पुढे या सर्क्युलरमध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या अभ्यासक्रम पण दिलेले आहेत. 2018 आणि 2020 मधल्या तरतुदीमध्ये काय सांगितलेलं आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, केमिकल आहे, कॉम्प्युटर आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन सिस्टीम, इन्फॉर्मेशन सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग हे झालं इंजिनिअरिंगसाठी. मेडिकलसाठी MD आणि MS साठी आहे. मॅनेजमेंटसाठी त्यांनी सांगितलं की MBA करा, HR करा, हॉटेल मॅनेजमेंट करा. सायन्सचे विद्यार्थी जे जाऊ शकतात त्यांना ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, जनरल सायन्स, मॅथ्स सायन्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुओलॉजीचे ते जाऊ शकतात. आर्ट्सचे जे विद्यार्थी, आता समजा आपल्या मराठवाड्यातले विद्यार्थी, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे, SRTचे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ, अनेक विद्यार्थी आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे, आय कॅन स्पीक इन इंग्लिश ऑल्सो बट दिस इज मोर अँड मोर ॲप्लिकेबल टू महाराष्ट्र, सो आय एम टॉकिंग इन मराठी. सो देअरफॉर माय एंटायर प्रेझेंटेशन आय एम प्रिपेअर्ड इन PPT इज इन इंग्लिश. But it is necessary that my lecture should go to the masses who are concerned actually. So I am taking in Marathi. Anyways, आर्ट्स मधले जे विद्यार्थी ते सोशॉलॉजी, सायकोलॉजी, फिलॉसॉफी आणि इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी. मग याच्यामध्ये हिस्ट्री का नाही हा महत्त्वाचा प्रश्न येतो. तर त्यामुळे याच्यामध्ये सर्वसमावेशक विषयाची व्याप्ती करणं गरजेचं आहे. पुन्हा आर्ट्समध्ये काय सांगितले त्यांनी, फाईन आर्ट्स आहे, त्याच्यामध्ये फिल्म मेकिंग आहे, ॲनिमेशन डिझाईन आहे आणि लॉमध्ये आफ्टर LLM म्हणून म्हटलेलं आहे. तर हे जे काही निकष त्यांनी अभ्यासक्रमाच्या संदर्भात दिले त्याच्यामध्ये देखील कुठेतरी सुधारणा होणं गरजेचं आहे. हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी येतो. शिक्षण फीच्या संदर्भात, निर्वाह भत्त्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टींची त्या ठिकाणी योजना करण्यात आली आहे. त्या संदर्भात मी माझं निवेदन जे आहे ते थोडक्यामध्ये मांडण्याचा आता प्रयत्न करेन. ही जी काही सगळी योजना आहे त्यांचे अर्ज असतात आणि हे अर्ज केव्हा केले जातात, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती द्यावे लागतात. ते केव्हा करावे लागतात, जेव्हा तुम्ही
QS रँकिंग 1 to 300 मध्ये जेव्हा तुमची निवड होते त्या विद्यापीठांमध्ये आणि निवड झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जो काही त्याच्यानंतर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत करू शकतात, अप्लाय करू शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता काय सुधारणा हव्यात याच्या संदर्भामध्ये मी थोडक्यात 10-15 मिनिटांमध्ये भाष्य करेल आणि माझं जे महत्त्वाचं म्हणणं आहे या ठिकाणी सांगेन. आपण महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मंत्र्यांना आणि सचिवांना आणि समाज कल्याण आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. ऑलरेडी मेलवरती पाठवलं आहे आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसच्या वतीने. त्यामध्ये आपण महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. आपण एक प्रति GR तयार करून दिलेला आहे की आता आदर्श GR कसा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये नोटिंग जी असतं ती नोटिंग आपण त्यांना ड्राफ्ट नोटिंग पुटअप करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक 500 2020 प्रकरण क्रमांक जो पूर्वी 65 होता तो आता बदल शिक्षण 1, कारण शिक्षण 1 जो विभाग आहे या योजनेच्या संदर्भामध्ये बघत असतो आणि मग जून 2020 ला हा निर्णय येणं अपेक्षित आहे. आता याच्यासाठी सुरुवातीला आपण मांडणी केलेली आहे. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला सांगतो. काय कोर्टात जायची गरज नाही, का आणखीन कुठे तुम्हाला जायची गरज नाही. तुम्ही काय करा, शुद्धीपत्रक काढा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शुद्धीपत्रक काढलं की मागील जो शासन निर्णय असतो तो रद्द होतो आणि नवीन शुद्धीपत्रक काढलेला की त्याच्यानंतर सगळा प्रश्न क्लोज होऊन जातो आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे तो लाभ मिळू शकतो. आणि शुद्धीपत्रकाच्या अनुषंगाने आपण मागणी करणं गरजेचं आहे. हा सगळ्यात मोठा सोपा प्रश्न मला या ठिकाणी सांगायचा आहे की शुद्धीपत्रकाची मागणी करा आणि शुद्धीपत्रकच निघणार आहे. नवीन शासन निर्णय जो असेल ते शुद्धीपत्रक असणार आहे, कारण त्यांनी 5 मे 2020 चा शासन निर्णय याला स्थगिती दिलेली आहे आणि आता ते शुद्धीपत्रक काढावं लागेल. मग शासन निर्णय क्रमांक सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग दिनांक 27/7/2017 याच्यामध्ये अन्वय करावा लागेल, वाचामध्ये आपल्याला लावावं लागेल. त्याच्यानंतर मग शासन निर्णय 1/7/2017 त्याच्यामध्ये त्याला अन्वय द्यावा लागेल. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे मी जे काही कॅल्क्युलेशन केलं त्याप्रमाणे दिनांक 30/7/2018 शासन निर्णय त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो की ही जी जाहिरात आली होती ती 16/4/2020 ला आली होती. आयुक्त समाज कल्याण पुणे यांचे पत्र क्रमांक शिक्षण परदेश शिष्यवृत्ती जाहिरात 2020-21-126 दिनांक 16/4/2020 ला जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीचा आपल्याला संदर्भ याच्यामध्ये द्यावा लागेल, जो काय आदर्श GR निर्माण होणार आहे. शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाचा जो आहे तो 5 मे 2020 चा त्याचा देखील याच्यामध्ये संदर्भ द्यावा लागेल. आणि आता जो काही शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाचा जो आलेला आहे याला स्थगिती देण्याचा त्याचा संदर्भ द्यावा लागेल. आणि मग नवीन शासन निर्णय. मी फक्त एवढंच सांगतो की परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेला खीळ बसलेली नाहीये, ती योजना कार्यान्वित होणार आहे. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागणार आहे, तर शुद्धीपत्रक काढण्यासाठी सरकारला मागणी करावी लागेल, जी ऑलरेडी आम्ही केलेली आहे. तर याच्यामध्ये प्रस्तावना अशी असेल की अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून विविध विषयांमध्ये परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेची सुधारित नियमावली 27/7/2017 शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आली. मी शासकीय परिभाषेमध्ये काय काय पाहिजे हे सगळं मी म्हटलेलं, मी शासनाला ऑलरेडी या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे. बानाईने देखील निवेदन दिलेलं आहे. त्याच्यानंतर एव्हिटार नावाच्या संघटनेने देखील निवेदन दिलेलं आहे. परंतु मला वाटतं 15 दिवसापूर्वीच मी जे काय आहे ते फेसबुकला या संदर्भामध्ये आपला जो काही निवेदन आहे त्याच्यामध्ये एक GR दिलेला आहे. जस्टिफिकेशन लेटर वेगळं असतं आणि जस्टिफिकेशन लेटर हा वेगळा भाग असतो आणि प्रति शासन निर्णय काढून देणं हा वेगळा भाग असतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि वेगवेगळे लोक या ठिकाणी कार्य करत आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणं. माननीय मंत्री सामाजिक न्याय विशेष सहाय्य यांनी संदर्भात केलेल्या निर्देशन परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा, तसेच परदेशातील विद्यापीठांना अधिकाधिक अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्राप्त व्हावा याकरता परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीत सुधारणा करण्यात येते. म्हणजे जो पुढचा जो GR येईल त्याच्यामध्ये त्यांना असं म्हणावं लागेल की परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या नियमावलीत सुधारणा करण्यात येत आहे आणि मग ती सुधारणा कशा पद्धतीने येईल ही त्यांची प्रस्तावना झाली. मग त्याच्यामधला मुद्दा क्रमांक काय असेल तो शासन निर्णय लिहितील. शासन निर्णय लिहिल्यानंतर त्याच्यातला पहिला मुद्दा जो काय असायला पाहिजे, अभिप्रेत जो आपल्याला आहे, आपण शासनाला डिक्टेट करू शकत नाही, परंतु आपल्याला जे अपेक्षित आहे ते तर आपण सांगू शकतो, जेणेकरून या कोविड-19च्या कालखंडामध्ये एक रितसर निवेदन त्या ठिकाणी देता येईल. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. पहिला मुद्दा आपला जो या ठिकाणी असतील परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत संदर्भीय दिनांक 5 मे 2020च्या शासन निर्णय मधील परदेशी शिक्षणामधील जागतिक क्रमवारी 1 ते 300 मधील परदेश विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या, आता 1 ते 300 पूर्वी होती, आता आपण QX रँकिंग 1 ते 1000 पर्यंत मागणी केलेली आहे. कारण आपण विद्यार्थी संख्या शिष्यवृत्तीची वाढ करण्याची आपण या ठिकाणी सांगत आहोत. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणणार आहोत की 5 मे 2020च्या शासन निर्णयामधील सुधारणा करण्यात येत आहे आणि जागतिक क्रमवारी 1 ते 1000 QS रँकिंग आणि WUR रँकिंगमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे कुटुंब, विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे कुटुंब, सर्व मार्गाने मिळणारे एकूण कुटुंब 6 लाखापेक्षा अधिक नसावे ही अट वगळण्यात येत आहे.
म्हणजे त्या ठिकाणी फक्त अट वगळण्यात येते हा शब्द टाकावा लागेल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण असं आहे की साधारणतः दारिद्र्य रेषेखालील जे कुटुंब याच्या आकडेवारी जी काही प्रकाशित झालेली आहे त्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 2011ला प्रकाशित झालेली आहे. त्या अनुषंगाने बहुतांश मागास अनुसूचित जातीचे लोक हे काय आहेत तर ते बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण ही उत्पन्न मर्यादेची अट या ठिकाणी शिथिल करण्यासाठी सांगतो. कारण काय की त्याच्यामध्ये एंट्रन्स टेस्ट जी असते त्याला फी फार मोठ्या प्रमाणामध्ये असते. 10 विद्यापीठामध्ये अर्ज केला तर समजा एका विद्यापीठाला त्या PhDच्या अभ्यासक्रमासाठी किंवा पदव्युत्तर पदविकेच्यासाठी जेव्हा आपण जातो त्यावेळेला 10 ठिकाणी अर्ज केला तर 1 लाख रुपये होतील, साधारणतः 10,000 मिनिमम धरले तर तेवढी कॅपॅसिटी 6 लाख उत्पन्न असणारा माणूस 1 लाख नुसते याच्यावरती खर्च करू शकत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे या योजनेचा पर्पज डिफीट होईल हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 2017-18 मध्ये जो काही GR प्रकाशित झालाय त्याच्याप्रमाणे 28 जागा भरती करण्यात आल्या नव्हत्या, कारण 1 ते 300 QS रँकिंग मधले आपले विद्यार्थी प्राप्त झालेले नव्हते. म्हणजे असंही होतं की तुम्ही 1 ते 300 पर्यंतच QS रँकिंग घेतली तर आपले विद्यार्थी प्राप्त होणार नाही. आधीचा जो GR आहे ज्याचा मी मगाशी उहापोह केला त्याच्यामध्ये 1 ते 500 QS रँकिंग होतं. म्हणजे शासन निर्णय आधी 1 ते 500 QS रँकिंग म्हणतात, आता 1 ते 300 वरती का अडकलंय हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे रिस्टोअर करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी असं म्हणावं की जागतिक क्रमवारीमध्ये QS रँकिंगमध्ये 1 ते 1000 QS रँकिंगमध्ये जे काही विद्यापीठ असतील त्याच्यामध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतील त्यांना उत्पन्न मर्यादा नसावी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आपण त्यानुसार 2020-21च्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी QS रँकिंग आणि WUR रँकिंग याच्यामध्ये 1 ते 1000 परदेशी विद्यापीठामध्ये जे काही विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना शिष्यवृत्ती करता त्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादेची अट देखील रद्द करण्यात आलेली आहे. 2015 मध्ये जो GR आलेला होता त्याच्यामध्ये 1 ते 100 QS रँकिंग होतं, त्याच्यामध्ये वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात आलेली होती. म्हणजे शासनाचा जो आधीचा निर्णय आहे त्याच्यामध्ये जर एका ठिकाणी वयोमर्यादा अट काढण्यात आलेली आहे तर मग तुम्ही पुन्हा वयोमर्यादा जर काढायची असेल तर त्याला तुम्हाला ऑलरेडी जस्टिफिकेशन आहे, हे मला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. थोडक्यात 3-4 मुद्द्यांच्या अनुषंगाने सांगून मी थांबणार आहे. आपण प्रति GR शासनाला सादर केलेला आहे आणि त्या अनुषंगाने काय म्हटलेलं आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतोय. शासन मुद्दा क्रमांक 2 शासन निर्णय सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग क्रमांक EBC 2016 प्रकरण क्रमांक 426 शिक्षण 29 सप्टेंबर 2016ला अनुसूचित जाती प्रवर्गातील परदेश शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांकरता संख्या 75 करण्यात आली होती. म्हणजे ही जी योजनेमध्ये 75 करण्यात आली होती ती 29 सप्टेंबर 2016ला करण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणायचं की 20-21 या चालू वर्षात ही विद्यार्थी संख्या 1000 करण्यात येते. आपली मागणी 1000 करता असणार आहे. तामिळनाडूमध्ये ही विद्यार्थी संख्या 400 पर्यंत आहे, हे मला या ठिकाणी सांगण्याचं गरजेचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी पहिली मागणी करत आहोत की QS रँकिंग 1 ते 1000 करा. त्याच्यानंतर दुसरी मागणी करत आहोत की तुम्ही त्या ठिकाणी वयाची अट काढून टाका, हा महत्त्वाचा मुद्दा आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यासाठी सांगत आहोत. आणि त्याच्यानंतर आपण सांगतो की विद्यार्थी संख्या जी आहे ती 1000 पर्यंत वाढवण्यात यावी असं या ठिकाणी सांगतो. तर या प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जानुसार त्यांची निवड करणे निवडीचे अधिकार त्या विभागास आहेत. पण निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांचा दर्जा वाढीसाठी आवश्यक असलेले शिथिलीकरण करण्याचा अधिकार 2020-21च्या शैक्षणिक वर्षापासून आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांना असतील. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की 5 मे 2020चा जो काही GR आहे किंवा आधीचे GR आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की आयुक्त समाज कल्याण हे संवाहन आणि निर्वाहन अधिकारी आहेत. परंतु त्यांना नोडल अधिकारी जर म्हटलं तर ते जास्त रिस्पॉन्सिबल होतं, त्यामुळे त्यांना नोडल अधिकाऱ्याचा दर्जा द्यावा अशी मागणी आपण मुद्दा क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी करत आहोत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना हे सगळे जे अर्ज आहेत ते पुण्याला सबमिट करावे लागतात, समाज कल्याण खात्याकडे करावे लागतात. आणि त्यामुळे बरेचदा अडचण निर्माण होतात. 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी असू शकतात ज्यांना अप्लाय करायचं आहे. त्यामुळे ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीचा वापर करण्यात यावा. मी शासनाच्या योजनांचा अभ्यास केला, जी सारथी योजना आहे त्या सारथी योजनेचा पण मी अभ्यास केला, परदेश शिष्यवृत्तीचा पण केला. मला वाटतं की आता कोविड-19च्या कालखंडामध्ये आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील अशा पद्धतीची मागणी आपण करत आहोत. पुढचा मुद्दा महत्त्वाचा येतो की विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्तीमध्ये प्रवेश मूल्य, निर्वाह, आवास, महागाई भत्ता जे काही दिलं जातं ते भारतीय चलनाला दिल्या जाणाऱ्या दराप्रमाणे देण्यात यावं असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कारण काय माहिती आहे की अमेरिकेमधला आपल्या भारताचा चलनाचा दर काय आहे, इंग्लंडमध्ये आपल्या भारताचा चलनाचा दर काय, म्हणजे पाऊंडमध्ये तुलना केली तर आपल्या चलनाचा दर हा जो आहे हा कमी आहे. आणि अमेरिकेमधल्या डॉलरप्रमाणे देखील कमी आहे. युरोमध्ये गेलं तर तो म्हणजे कमी जास्त प्रमाणामध्ये होतो. त्यामुळे जो काही तफावत निर्माण होते ती तफावत निर्माण झाली की तो सगळा खर्च विद्यार्थ्यांना करावा लागतो. तेवढा खर्च करायची 1 लाख रुपये जर समजा तफावत आली तर ती देण्याची अनुसूचित जातीच्या गरीब पोरांची कॅपॅसिटी नाही. त्यामुळे आपण म्हणलेलं आहे की मूल्य, प्रवेश मूल्य, निर्वाह, आवास, महागाई भत्ता वगैरे जे काय त्याच्यासाठी त्यांना
देण्यात यावं, देशाच्या चलनाच्या दराप्रमाणे देण्यात यावं, एक्सचेंज रेट प्रमाणे देण्यात यावं आणि त्यांना आगाऊ रक्कम देखील देण्यात यावी असं त्याच्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता 2020-21 पासून जे काही अभ्यासक्रम पूर्वी दिलेले होते त्याच्यामध्ये काय होतं की कला, मानव, पूर्वी काय होते, कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय एवढेच होते, 6-7च होते. आता आपण असं म्हटलं की सर्व विद्याशाखांना त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्रांना देखील त्याच्यामध्ये घेण्यात यावं अशी मागणी आपण याच्यामध्ये केलेली आहे. पुन्हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये पदव्युत्तर डॉक्टरेट, जे याच्या उद्देशाच्या प्रस्ताविकेमध्येच त्यांनी म्हटलं की पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट आणि संशोधनाकरता, तर ते जे त्यांच्या उद्देशामध्ये म्हटलेले त्यालाच त्यांनी एक्सटेंड करावा आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रम करण्यासाठी त्यांना त्याचा अभ्यासक्रम ह्या शाखाने अभ्यासक्रमाच्या जे काही पॅरामीटर्स त्यांनी ठेवलेले आहेत, आता जे 7 वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे पॅरामीटर्स ठेवले त्याची व्याप्ती त्यांनी वाढवावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना घेऊन, जसं हिस्ट्री आहे त्याला सोशल सायन्सेसमध्ये देखील त्यांनी इंट्रोड्यूस करावं, अनेक विषयांना इंट्रोड्यूस करावं गरजेचं, कारण त्या विद्यार्थ्यांना जायचं असेल तर करतील काय, हा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी येतो. आणि याचा जर खर्च टाकायचा असेल कशामध्ये करायचा, याबाबत होणारा खर्च विदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, शिष्यवृत्त्या, विद्यावेतन या लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा, असं जे काही 2017 त्यांनी नमूद केलं होतं तीच वाक्यरचना घेऊन आपण हा आदर्श GR केलेला आहे. याबाबत आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी व नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे अशी मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि याकरता www.maharashtra.government.gov.in या संकेतस्थळावरती हा शासन निर्णय उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कळेल. आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि हा कमी वेळामध्ये जर आपल्याला जर पुढे जायचं असेल तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी थोडक्यात 5 मिनिटांमध्ये पुनर्रचना मी मांडलेल्या मुद्द्यांचं सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 1943-44ला पहिली जी बॅच पाठवली होती त्या बॅचमध्ये युनायटेड किंगडम आणि अमेरिकेला आपले विद्यार्थी अनुसूचित जातीचे पाठवले होते. हा पहिला मुद्दा. त्यावेळेला त्यांनी व्हाईसरॉयच्या गव्हर्नर जनरलच्या कौन्सिल व्हाईसरॉयला अपील केलं, ते मजूर मंत्री असताना, की तुम्ही या फॉरेन स्कॉलरशिप अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दे. त्यामुळे याचा उगम हा बाबासाहेब आंबेडकरांपासून चालू होतो 1943-44चा कालखंड. दुसरा महत्त्वाचा कालखंड आहे की सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, एकडी जाधव वगैरे सचिव असताना विविध खात्याचे, त्यावेळेला 2003ला योजना चालू झाली, 10 विद्यार्थ्यांकरता होती. नंतर मग याच्यामध्ये बदल होत गेले, मग 25, मग 50, मग 75 आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा 6 लाखापर्यंत आली. नंतर बदल झाले 2015ला आणि ते बदल झाल्यानंतर 1 ते 100 पर्यंत जे काही QS रँकिंग आहे जागतिक क्रमवारीमध्ये त्याच्यामध्ये उत्पन्न मर्यादा नसावी, त्याच्यामध्ये वयाची अट नसावी, अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती. ही तुम्हाला स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आता जे काही निवेदन दिलं किंवा आता जो काही संभ्रम निर्माण झाला की बाबा त्यांना असं वाटतं की आपले सचिव या योजनेचा गैरफायदा घेतात वगैरे वगैरे, तर त्या अनुषंगाने 2005 वेळेला नवीन GR आला आणि त्या अनुषंगाने उत्पन्न मर्यादा ज्यांची 6 लाखाच्या आत आहेत त्यांनाच या योजनेच्या अंतर्गत अर्ज करता येईल असं सांगितलेलं आहे. परंतु ते रास्त नाही, कारण या योजनेच्यासाठी जर विद्यार्थी प्राप्त करून घ्यायचे असतील तर त्यासाठी ज्या काही एंट्रन्स टेस्ट आहे त्याची जी काही फी आहे वगैरे याचा जर अभ्यास केला तर या उत्पन्न मर्यादे बसलेले विद्यार्थी ते ॲप्लिकेबल होऊ शकणार नाही. हा एकंदर एक इम्पिरिकल स्टडी आत्तापर्यंत जो झालेला आहे या अनुषंगाने. पुढचा महत्त्वाचा मुद्द्याकडे बोलतो की मग उत्पन्न मर्यादा अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना लागू करता येते का? बिलकुल नाही करता येत. अनुच्छेद 15(4) अनुच्छेद 15(5) प्रमाणे करता येत नाही. जे मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत अधिकार म्हणून सांगतो तुम्हाला 15(4) आणि 15(5). पुन्हा आर्टिकल 39C आहे, मूलभूत अधिकार आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 46 आहे, पार्ट 4 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये तो येतो, त्याच्याप्रमाणे देखील करता येत नाही. मग दुसरा मग संविधानिक स्तरावरती याला काही जस्टिफिकेशन नाही. मग इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा जी काही केस झाली होती मंडल आयोगाच्या संदर्भात, त्याच्यामध्ये फक्त ओबीसींना उत्पन्न मर्यादा लागू केली होती कारण ते भूधारक आहेत. अनुसूचित जाती जमातीला लागू असलेलं आरक्षण हे सामाजिक आहे त्यामुळे त्यांना लागू नाही, सुप्रीम कोर्टाचं मत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा, त्यामुळे सुप्रीम कोर्ट पण नाही म्हणतं. 10 डिसेंबर 1919ला जे आपले न्यायमंत्री आहेत शंकर प्रसाद यांनी सांगितलेलं की उत्पन्न मर्यादा किंवा क्रिमिलेअर अनुसूचित जाती जमातीला लागू होऊ शकत नाही, त्यामुळे हा मुद्दा या ठिकाणी येत नाही. त्यामुळे कुणी निवेदन देताना उत्पन्न मर्यादेच्या संदर्भामध्ये काही सांगू नका, कारण 20 लाख रुपये जर जनरल कॅटेगरीला उत्पन्न मर्यादा असेल परदेश शिष्यवृत्तीसाठी, तर मग अनुसूचित जातीसाठी 6 लाख का, ओबीसीसाठी जर 8 लाख असेल आणि यांच्यासाठी जर 20 लाख असेल जनरल कॅटेगरीसाठी, तर मग अनुसूचित जाती 6 लाख काय. त्यामुळे या संपूर्ण GRची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये एक लढा उभारणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि मग जो काही प्रति GR आपण ज्या पद्धतीने तयार करून दिलं त्याच्यामध्ये हे QS रँकिंग जे आहे ते देखील 1 ते 1000 पर्यंत आणावे अशी आपली मागणी आहे. काही लोक म्हणतात 1 ते 400 आणा, 1 ते 500 म्हणा, परंतु जर आपल्याला विद्यार्थी संख्या 1000 पर्यंत जर न्यायची असेल तर मला वाटतं की त्याच्यासाठी आपल्याला
1 ते 1000 QS रँकिंगपर्यंत जे काही विद्यापीठ आहेत त्यांचा ऑलरेडी माहिती जागतिक स्तरावरती आहे, त्यांना आपण देण्यात यावं असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. शेवटी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि जर शिकायचं असेल, संघटित व्हायचं असेल, संघर्ष करायचा असेल तर आपल्याला शिक्षित बनव. बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही संघर्ष होता तो पहिले महत्त्वाचा आहे की एज्युकेशन इज अ कल्टिवेशन ऑफ माइंड. आणि शिक्षण हे सर्व शिक्षण ज्या वेळेला आपल्याला प्राप्त होईल त्यावेळेला आपल्या सर्व प्रश्नांचं निराकरण होईल हे बाबासाहेबांनी मानलं होतं. कारण त्यांच्या गुरुनी महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. हे त्यांनी हा जो सिद्धांत आहे, फिल्ट्रेशन थिअरी मांडली, हंटर कमिशन पुढे निबंधित, या सगळ्या गोष्टींचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही योजना केल्यात त्या अनुषंगाने मग संविधानामध्ये 15(4) आलं, 15(5) आलं, 39(c) आलं, त्याच्यानंतर 46 आलं. या अनुषंगाने मला असं सांगायचं की याच्यासाठी जो काही संभावित GR शासन निर्णय येणार आहे त्या शासन निर्णयामध्ये प्रामुख्याने या गोष्टींचा अंतर्भाव असावा की वयाची अट नसावी. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असावा. उत्पन्नाची मर्यादा नसावी हा दुसरा महत्त्वाचा. शिष्यवृत्तीची संख्या 575 पासून 500 किंवा 1000 पर्यंत करण्यात यावी हा तिसरा मुद्दा. आपण 1000ची मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा जर आपण घेतला तर त्याचे जे काही सगळे विविध पद्धतीचे भत्ते वगैरे मिळतात ते त्यांना सेमिस्टर सिस्टीमने परत मिळत असतात, ते वेल इन ॲडव्हान्समध्ये देण्यात यावी. पुढचा मुद्दा मी या ठिकाणी सांगतो की नोडल अधिकारी म्हणून समाज कल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. त्याला संवहन निर्वहन अधिकारी म्हणून जो दर्जा दिलेला आहे त्याच्या पुढे जाऊन नोडल अधिकाऱ्याचा दर्जा द्यावा. अशा पद्धतीच्या विविध मागण्या जर आपण दिल्या आणि शासनाने त्या मागण्या ऐकल्या तर मला वाटतं आपला जो काही हा संघर्ष आहे हा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल. आणि आपला जो काही निधी आहे जो हजारो करोडमध्ये असतो तो निधी इतर योजनांकडे वळवला जातो आणि रस्ते बांधणे, पटबंधारेकडे बांधणे अशा सगळ्यांकडे बांधला जातो. त्याचा खऱ्या अर्थाने विनियोग या जर शैक्षणिक योजनांवरती झाला तर मला वाटतं की विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि ते करणं काळोखामध्ये गरजेचं आहे. काही फार मोठा जो काही खर्च आपला होण्यासारखा जो काही असेल पण त्याच्यासाठी ऑलरेडी तरतूद करण्यात आलेली आहे. त्या तरतुदीमधूनच आपल्याला ह्या सगळ्या योजना द्यायच्या आहेत. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. तुमची रजा घेतो. आणि या योजनेच्या अनुषंगाने जे काही मी या ठिकाणी मांडलं ते एक प्रखर आंबेडकरवादी म्हणून ही भूमिका आपण या ठिकाणी समाज म्हणून या ठिकाणी ही भूमिका जाहीर करत आहोत. याच्यामध्ये कोणाचं व्यक्तिगत आकस द्वेष नाही आणि कुणी स्वतःला समाज म्हणून निवेदन द्यायचं किंवा कोणती भूमिका घ्यायची ही जी काही भूमिका असेल तर त्या भूमिकेला थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. कारण याला संविधानिक आधार कुठल्याही पद्धतीचा नाही. शेवटी पुन्हा एकदा भारताच्या संविधानामध्ये असलेलं आर्टिकल 15(4), 15(5), 39(c), 46 प्रमाणे कुठल्याही अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा लावता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे उत्पन्न मर्यादा लावता येत नाही. केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे उत्पन्न मर्यादा लावता येत नाही. आणि जो काही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन फॉर द शेड्यूल कास्टचा जो हजारो करोडचा निधी आहे त्याचं जर प्रॉपर युटिलायझेशन व्हायचं असेल तरी विद्यार्थी संख्या वाढवणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी जर आपल्याला प्राप्त व्हायचे असतील तर ते विद्यार्थी प्राप्त व्हायचे असतील तर आपल्याला ही जी काही QS रँकिंग आहे ती QS रँकिंग 1 ते 1000 पर्यंत आणावी लागेल. कारण काय की 1 ते 300 QS रँकिंगमध्ये आपल्याला 28 विद्यार्थी प्राप्त झाले नव्हते 2017-18 मध्ये. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढून काही होणार नाही. आपल्याला QS रँकिंग देखील वाढवावं लागेल. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द थांबवतो. नमो बुद्धाय, जय भीम. मित्रांनो, आपण या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जी काही भूमिका आहे, आंबेडकरवादी काय भूमिका आहे ती भूमिका शासनाला दिलेली आहे. त्या अनुषंगाने जर बदल झाला तर आपला फार मोठा विजय असेल. एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय, जय भीम.